आलेत का रे? माझा आवाज क्लिअर येतो का? जरा कमेंट करून सांगा जरा. ठीक आहे, चालेल. आवाज क्लिअर येतोय. सेशन सुरू करूयात आजचं आपण. किती लोक आहेत? ओके, 14 लोक आहेत. ठीक आहे. सो आपल्या बॅचचं हे पहिलं सेशन आहे. ठीक आहे, सर्वांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. ही माझी पहिली बॅच आहे आणि तुम्ही माझे पहिले स्टुडंट आहात. ठीक आहे. सो तुम्ही सगळे लोक माझ्यासाठी खूप स्पेशल राहणार आहेत आयुष्यभर. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आजचं सेशन आपण चालू करूयात. ठीक आहे. आणि बघा, काही विचारत असेल तर तुम्ही थम्सअप देऊन सर रेकॉर्डिंग अवेलेबल होईल का नंतर, कारण कंबाईन पण येस. हे बघा पूर्वश्री, तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल होईल, गुगल ड्राईव्ह अवेलेबल होईल, ती फक्त डाउनलोड होणार नाही. ठीक आहे. सो या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. ते फक्त जास्त डोकं लावू नका. तुम्ही जर डाउनलोड वगैरे करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला बराच त्रास होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, लाईव्ह सेशन जे जे काही होतील आपले, त्याची लिंक इतरत्र शेअर केली लगेच ते टेलिग्रामवरून आपल्याला समजतं, ॲडमिनला सगळ्या गोष्टी समजतात. तर असा या गोष्टी पण तुम्ही करू नका, जेणेकरून तुम्हाला म्हणजे बॅचच्या बाहेर काढण्याचे आम्हाला कुठल्याही प्रकारचा असे निर्णय घेण्यास प्रवृत्त करू नका. ठीक आहे. सो जे ते सगळे करतात आता, जे लोक आपले लाईव्ह आहेत ते ऑटोमॅटिकली समजतं. ठीक आहे. ज्याला जे लोक पेड आहेत ते आपल्याला समजतं, तर पॅचची लिंक शक्यतो बाहेर पाठवू नये. ठीक आहे. हे महत्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत. ठीक आहे. आणि जे काही मी विचारतो, जे काही मी विचारतोय ते थम्सअप करून तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ शकता. कोणाला काही विचारायचं असेल, जर व्हॉइसवर विचारायचं असेल तर तुम्ही तुम्ही बोलू शकता, हात वर करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला बोलण्याचा ॲक्सेस देईल. ठीक आहे. पीडीएफ 1 तास अगोदर द्या, जेणेकरून प्रिंट घेता येईल. बरं, चालेल. ठीक आहे. पीडीएफ आपण 1 तास अगोदर देऊ, काहीच हरकत नाही. चलेगा. ठीक आहे. आता आपण सेशनला, ऍक्च्युअल सेशनला आपण सुरुवात करतोय. वेलकम एव्हरीवन. आलेत का रे? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चलेगा. बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, जर असं कोणी आहेत का की एकदमच नव्याने सुरुवात केलेली आहे? बोलू शकता तुम्ही, बोलण्याचा तुम्हाला ॲक्सेस आहे आय थिंक. ठीक आहे. एकदम नव्याने सुरुवात केलेली आहे, असं म्हणजे कधीच या क्षेत्राशी संबंध नाही आला आणि एकदम नव्याने आपण याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे. कमेंट करू शकता तुम्ही किंवा बोलू शकता. येस, अनुजा आहे, पूर्वश्री आहे, सायली आहे. ओके, बरं. नो हॅज अटेम्प्ट, हा अटेम्प्ट केलाय फर्स्ट. ओके, ठीक आहे. येस, भूपेश आहे. ओके. आता हे सगळं का माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी का विचारतो मी, कोण नवीन आहे, कोण जुनं आहे, जेणेकरून आहे ना आपल्या लेक्चरची डायरेक्शन आपण तशी देऊ शकतो. ठीक आहे. आणि त्या गोष्टी लेक्चरमध्ये ऍड करू शकतो, काही गोष्टी कमी करू शकतो, त्या इम्प्रुव्हमेंट आपण करू शकतो. दुसरा महत्वाचा प्रश्न, किती लोक असे आहेत की ज्यांनी तयारी करून समजा 1 वर्ष झालंय किंवा 1 अटेम्प्ट दिलेला आहे, ह्या वर्षीचा अटेम्प्ट दिलेला आहे. ठीक आहे. त्या लोकांनी मला थोडंसं सांगा. येस, नो काहीतरी कमेंट करून सांगा. येस, अमोल आहे, भारत जाधव आहे, एस के आहे, ओके, चंद्रशेखर आहे, सुमित डोके आहे, स्वप्नील लोखंडे फर्स्ट अटेम्प्ट. ठीक आहे. आता तिसरी महत्वाची गोष्ट, फर्स्ट अटेम्प्ट सर. ओके 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 ओके. मी जे विचारतो तेच सांगा बरं. जे म्हणजे तुम्हाला सुरुवातीला काय विचारलं, नवीन लोक किती आहेत, नंतर काय विचारतो, 1 वर्ष झालंय किंवा मग पहिला अटेम्प्ट दिलेला आहे. ठीक आहे, 1 वर्ष झालंय, अशा प्रकारचे लोक. तिसरी महत्वाची गोष्ट, कुणी यामध्ये मेन्स दिलेली आहे, काही अगोदर प्री पास झालेलं आहे, असं काही, असं कोणी आहे का? प्री पास झालेलं किंवा मग ह्या वर्षी सीसॅटला कमी मार्क आले किंवा सीसॅटमुळे आपली प्री निघत नाही, असं काही आहे, असं कोणी आहे का? नो मीन्स. ओके, ठीक आहे.
पण सीसॅट मुळे असं काही होतं का की सीसॅट मुळे आपली प्रीस निघत नाही, 2-3 वर्षापासून करतोय, असे किती लोक आहेत? सीसॅट कमी, ओके. अजून? ओके, भारतातून म्हणजे सीसॅट मुळे सगळं घोडावरते असे आहेत, म्हणजे ते पण आहे. ठीक आहे, ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे 2-3 वर्ष केलेले पण आहेत म्हणजे आपल्याकडे, नाही का? सीसॅट कमी, ओके, ओके, चालेल. सर 210 मार्क आहे, बस सीसॅटमुळे प्रॉब्लेम. ओके, येस. म्हणजे आपल्याकडे ओव्हरऑल मी म्हणू शकतो की आपल्या बॅचमध्ये सर्व प्रकारचे पोरं आहेत. सो आपण म्हणजे एकदम बेसिक ज्यांनी काही म्हणजे जे एकदम या क्षेत्रामध्ये नवीनच आहे, यापासून तर एक ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचा केंद्रित करून आपण हे लेक्चर घेणार आहे. ठीक आहे? तर त्यासाठी हे सगळ्या गोष्टी होत्या. ओके. हं, हं. चालेल. आता आता आपण बघूया पुढची डायरेक्शन. 204 आले, सीसॅट एकदम कमी, काहीच हरकत नाही. ठीक आहे. वाढेल, वाढेल. स्कोर वाढेल. थोडंसं पेशन्स ठेवा आणि ज्या गोष्टी महत्त्वाची गोष्ट, सर बेसिक पासूनच घ्या, नव्याने असून जुने असो. ठीक आहे. सगळंच आपण करणार आहे, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. पेपरच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आपल्याला शक्य होतील, म्हणजे ज्या व्यक्तीला मॅथ्स वगैरे येत नाही, त्यांनी पण मॅथ्सचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येईल, त्या पण आपण गोष्टी, लय बेसिक गोष्टी करणार आहे आपण. म्हणजे एक एव्हरेज स्टुडंटसाठी असतात ना, त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करूया. ठीक आहे. ओके, चालते. काहीतरी सांगत होतो, विसरलेलो. ठीक आहे, चालते. आपण सेशन चालू करूया. बघा, ज्या लोकांनी हे क्षेत्रामध्ये नवीन आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आपल्या बॅचमध्ये काय-काय गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. आणि सीसॅट पेपर काय असतो, एमपीएससीमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सर्वसामान्यपणे 2 पेपर असतात. एक सीसॅट असतो, एक जीएस असतो. सीसॅट 200 मार्काचा असतो. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्काचं वेटेज असतं सीसॅटमध्ये. ठीक आहे. तर यामध्ये असे 80 प्रश्न असतात. जीएसमध्ये 100 प्रश्न असतात. ठीक आहे. सो सीसॅटमध्ये 50 प्रश्न हे पॅसेजचे असतात. 25 प्रश्न हे मॅथ्स रिझनिंगचे असतात आणि 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगवर असतात. म्हणजे 125 मार्काचे तुम्हाला पॅसेज येतात. ठीक आहे. सर बेसिक पासूनच घ्या. येस, घेतोय सर. तो 125 मार्काचे आपल्याला पॅसेज येतात. 62.5 मार्क्सचे आपल्याला मॅथ्स रिझनिंग येतं. म्हणजे 25 क्वेश्चन हे मॅथ्स रिझनिंगचे येतात आणि 5 क्वेश्चन हे डिसिजन मेकिंगवर येतात. जे आपल्या क्षेत्रामध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी हे सगळं सांगतोय. नाहीतर काय सांगतायत म्हणताल तुम्ही. ठीक आहे. तर 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगवर येतात. त्यामध्ये मग 12.5 मार्काचं ते डिसिजन मेकिंगला वेटेज असतं. ठीक आहे. मॅथ्स रिझनिंगमध्ये लक्षात घ्या, त्यामध्ये रिझनिंगचे 16 ते 17 प्रश्न असतात. 8-9 प्रश्न हे मॅथ्सवर असतात. ठीक आहे. कधी-कधी त्याचं व्हेरिएशन म्हणजे 10 पर्यंतही जातं. ठीक आहे. तर त्याचं आपण डिटेल अनालिसिस घेणार आहे. पण हे बेसिक झालं सीसॅट पेपरचं स्वरूप कसं असतं ते. ठीक आहे. 50 प्रश्न पॅसेज, 25 प्रश्न मॅथ्स रिझनिंग आणि 5 प्रश्न डिसिजन मेकिंग. ठीक आहे. 50 आणि 55 असे 55 मार्काचं मॅथ्स रिझनिंग सोडून असतं सीसॅटमध्ये. 55 प्रश्न लक्षात घ्या. 55 प्रश्न म्हणजे 125 आणि 10 किती होतात हे? 125 आणि 10 135, 137 म्हणजे 137.5 मार्काचं मॅथ्स रिझनिंग सोडून सीसॅटमध्ये मार्क असतात. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांचं मिसकन्सेप्शन आहे की मॅथ्स रिझनिंग मला येत नाही, तर मग मी हा पेपर कसा अटेम्प्ट करू? ठीक आहे. तर मला सीसॅट जमेल की नाही, तर त्याचं अजून डिटेलमध्ये अनालिसिस आपण बघणार आहे. सो 137 मार्काचं तुम्हाला 137.5 मार्काचं तुम्हाला मॅथ्स रिझनिंग सोडून आहे. ठीक आहे. तर मॅथ्स रिझनिंग मध्ये पण तुम्हाला सांगतोय, त्याचं थोडंसं डिटेल अनालिसिस आपण करणार आहे. ठीक आहे. यामध्ये आता बघा तुम्हाला एक पीडीएफ शेअर केलेली मी. पीडीएफ शेअर केलेली. ठीक आहे. त्यामध्ये बघा मॅथ्स अनालिसिस म्हणून पहिलंच पेज आहे. ठीक आहे. मॅथ्स अनालिसिस म्हणून पहिलं पेज आहे. ठीक आहे. ओपन केली काय काही प्रश्न विचारतोय तर थम्सअप देत चला. ठीक आहे. थम्सअप देत चला. म्हणजे मला सेशन कसं इंटरॅक्टिव्ह होईल आपलं. ओके, ठीक आहे. कुठलाही प्रश्न विचारला थोडा थम्सअप देत चला, म्हणजे ते सेशन इंटरॅक्टिव्ह होईल. ओके. सो बघा, मॅथ्स रिझनिंग मध्ये तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये मॅथ्स रिझनिंग मध्ये त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला 2013 ते 21 अनालिसिस असं त्या पीडीएफचं पहिलं पेजचं हेडिंग आहे. त्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही 2013
ठीक आहे, ते 21 पर्यंत. तर 21चा रकाना रिकामा आहे. 21चा रकामा रिकामा आहे. तो होमवर्कसाठी आहे. जे काही आता मी तुम्हाला सांगणार आहे, ओके. जे काही ते एनालिसिस तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला स्वतः अंमलात आणायचं आहे, स्वतः करून बघायचं आहे. 21च्या पेपरमध्ये तो इम्प्लिमेंट करायचा आहे आणि तो इम्प्लिमेंट करून तो रकाना तुम्हाला तो भरायचा आहे. ठीक आहे. जेणेकरून पेपर एनालिसिस कसं करतात, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल. ओके. तर त्यासाठी तो 21चा रकाना ठेवलेला आहे. हे मी केलेलं नाही असं नाहीये. तो माझा आळशीपणा नाही. तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. ठीक आहे. ते आपण सेपरेटली मी स्वतः पण केलेलं आहे. पण मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही ते कसं एनालिसिस करता. ठीक आहे. ॲट द एंड एक गोष्ट रिव्हील करणार आहे मी. तर ती पण सेशनच्या एंडला सांगणार आहे. ओके. चला. तो बघा मॅथ्स रिझनिंग 13 ते 21 याच्यामध्ये लक्षात घ्या. मी साधारणपणे या मॅथ्स रिझनिंग बेसिकली मॅथ्स सेक्शन बरं, फक्त मॅथ्स रिझनिंग नाही. मॅथ्समध्ये तुम्हाला सांगितलं ॲव्हरेज 9 प्रॉब्लेम येतात आणि रिझनिंगमध्ये किती प्रॉब्लेम येतात? ॲव्हरेज 16 प्रॉब्लेम येतात. 25चं डिस्ट्रिब्युशन तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो मॅथ्स सेक्शनचं सेपरेट अनालिसिस तुम्हाला देतोय, रिझनिंगचा सेपरेट अनालिसिस तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर मॅथ्स रिझनिंग मध्ये लक्षात घ्या, मॅथ्स या सेक्शनमध्ये बेसिक अरिथमॅटिक 3 प्रकारचं वर्गीकरण तुम्हाला दिसेल. ठीक आहे. एक बेसिक अरिथमॅटिक असे प्रॉब्लेम, ते पहिलेच टॉपिक आहे जो जे तुम्हाला अनालिसिस मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 प्रकारचं वर्गीकरण दुसऱ्या पानावर तुम्हाला दिसेल. एक बेसिक अरिथमॅटिक, दुसरं ॲव्हरेज 3 प्रश्न हे ते कोर मॅथ्सवर असतात. कोर मॅथ्सचे टॉपिक. ठीक आहे. कोर मॅथ्स लक्षात घ्या. दुसरं वर्गीकरण काय? कोर मॅथ्स. आणि तिसऱ्या प्रकारचं वर्गीकरण मी केलेलं आहे मॅथ्सच्या प्रॉब्लेमचं, ते अदर टॉपिक म्हणून. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हे अनालिसिस तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कुठल्याच चॅनलच्या पुस्तकात मिळणार नाही. ठीक आहे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून, ठीक आहे, आणि तुम्हाला योग्य प्रकारे याचं समजावं, ठीक आहे, एक योग्य डेप्थ यावी यासाठी हे अनालिसिस तुम्हाला मी माझ्या पद्धतीनं डिवाइड करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे. सो लक्षात घ्या, मॅथ्समध्ये बेसिक अरिथमॅटिक आणि नंतर मग दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण कोर मॅथ्स आणि तिसऱ्या प्रकारचं बाकी अदर टॉपिक म्हणून सेकंड नंबरचं पेज आहे पीडीएफ मध्ये. सो बेसिक अरिथमॅटिक मध्ये लक्षात घ्या की कोणते अरिथमॅटिक येतात जे तुम्हाला 10वी पर्यंतचे सर्वसाधारणपणे मॅथ्स असतात. 10वी पर्यंत जे सर्वसाधारणपणे मॅथ्स असतात ते बेसिक अरिथमॅटिक मध्ये मी कॅटेगराईज केलेले 10वी पर्यंतचे. त्याचबरोबर जे प्रश्न हे तिथल्या तिथेच असतात, म्हणजे तिथल्या तिथेच तुम्हाला डेटा दिलेला असतो, प्रश्नामध्ये दिलेलं असतं, एक्स मध्ये 5 ऍड करा, 5 मायनस करा, मग येणारी संख्या कुठली, अशा प्रकारचे प्रॉब्लेम. ठीक आहे. तर सर्वसाधारणपणे आपण हे 10वी मध्ये शिकत असतो. ठीक आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न ते तुम्हाला तिथल्या तिथं डेटा दिलेला असतो, प्रश्नामध्ये दिलेला असतो, आपल्याला मांडायचं असतं, मांडणी करून आपल्याला ते सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. तर त्याला मी बेसिक मॅथ अरिथमॅटिक असं कॅटेगराईज करतो. दुसऱ्या प्रकारचं लक्षात घ्या, कोर मॅथ्स. कोर मॅथ्स आणि कोर मॅथ्स मध्ये अजून एक जॉमेट्री येतं. ठीक आहे. तर जॉमेट्री सर्वसाधारण 1-2 प्रश्न येतात, जे भूमिती आपण म्हणतो मराठीमध्ये त्याला. ठीक आहे. तो कोर मॅथ्स मध्ये लक्षात घ्या कोणकोणते टॉपिक येतात. टाइम स्पीड, बोट स्ट्रीम, ॲव्हरेज, टाइम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम, पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, मिक्सर ॲलिगेशन, एलसीएफ, एससीएफ, हे येतात कोर मॅथ्स मध्ये. ठीक आहे. आता सगळ्यांचं घोडं इथं अडतं. मॅथ्समध्ये आपण सीसॅट या गोष्टीचा विचार करताना किंवा मॅथ्स या सेक्शनचा विचार करताना आपण मॅथ्स म्हणजे ह्या गोष्टी येतात. कुठल्या? टाइम स्पीड, बोट स्ट्रीम, ॲव्हरेज, टाइम अँड वर्क, हे मला यायला पाहिजे. असा आपला अट्टाहास असतो की मला हे जर टॉपिक आले तरच मला मॅथ्स जमेल. बट माय डिअर फ्रेंड्स, हे असं काही नाहीये. कोर मॅथ्स वर जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे 3 प्रश्न, 3 ॲव्हरेज 3 प्रश्न हे मी तुम्हाला विथ प्रूफ अनालिसिस वरून दाखवून देतोय. ठीक आहे. तर 3 जास्तीत जास्त आले तर 4, याच्यावरचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. आणि आले त्याची लेवल ही सर्वसाधारणपणे सिंपल टू मीडियम असते. ठीक आहे. आलाच अवघड ते सोडून द्यायचा. कुठलाही प्रश्न सिलेक्ट करताना तो प्रश्न सॉल्व्ह करणं तर गोष्ट वेगळी आहे. पण प्रश्न तो वेळेत सॉल्व्ह होतोय का, तोही महत्वाचा आहे ना. ठीक आहे. तर प्रश्न तो पेपर सॉल्व्ह करणं वेळेत सॉल्व्ह होतो का, तेही महत्वाचं असतं. तर त्या गोष्टी लक्षात घेऊन प्रश्न स्किप करायचा ते आपण ठरवू शकतो. तर सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगतो, कोर मॅथ्स जे टॉपिक तुम्हाला सांगितलेले हे टॉपिक बघून घ्या. आणि यामध्ये बघा की ह्या ज्या एवढे सगळे टॉपिक आहे, आपण सीसॅटचा अभ्यास करताना किंवा मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास करताना ह्या टॉपिकवर जास्त भर देतो. आणि यावर प्रश्न किती येतात? 3च प्रश्न येतात, 4च प्रश्न येतात. ठीक आहे. पण त्याचं म्हणजे इनपुट आउटपुट रेशो फार कमी आहे आणि त्याच्यातही आपण प्रॅक्टिस करताना अवघड स्वरूपाचे प्रश्न प्रॅक्टिस करतो की मला हे यायला पाहिजे, ते यायला पाहिजे. नो. म्हणजे हा तुमचा रॉंग अप्रोच आहे अभ्यास करण्याचा, सीसॅटचा अभ्यास करण्याचा. तुम्हाला मी असं म्हणत नाही की हे जे कोर मॅथ्सचे तुम्ही टॉपिक प्रॅक्टिस नाही करायला पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. बट तुम्ही
बेसिक करा. बेसिक जरी केलं तर 3 पैकी नाही निदान तुम्हाला 1-2 प्रश्न तर सहज जमेल. एक प्रश्न सुटला काहीच हरकत नाही ना. ठीक आहे. एक प्रश्न सुटला त्याला 3 पैकी 2 प्रश्न सुटले तरी काही हरकत नाही ना. तरी आपल्या हातात 75 प्रश्न असतात, 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे असतात. म्हणजे 80 पैकी 78 प्रश्न आपल्या हातात आहे. समजतंय का तुला? सो मॅथ्स येत नाही म्हणून म्हणून आपण म्हणजे ह्या सब्जेक्टला घाबरणं हे अवास्तव केलेली एक भीती निर्माण आहे. अवास्तव निर्माण केलेली एक भीती आहे, लक्षात ठेवायचं. तिसरा टॉपिक बघा, अदर टॉपिकमध्ये मी त्या टॉपिक डिव्हाईड केले आहे. ते माझ्या लक्षात घ्या. परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे, प्रोबॅबिलिटी आहे, क्लॉक आहे, डेट टाइम आहे आणि प्रॉब्लेम ऑन एज आहे. ठीक आहे. हे जे बाकी टॉपिक आहे, तर यावर पण साधारण 3 प्रश्न येतात. ओके. बट लक्षात घ्या, हे टॉपिक तुलनेने सोपे आहेत, समजायला सोपे आहेत आणि इनपुट आउटपुट रेशो बघा ना तुम्ही. हे जर टॉपिक आपण केले, हे 4-5 टॉपिक आहे, पण हे जर 4-5 टॉपिक केले, तर मला साधारण 3 प्रश्न तर सहज जमेल, नाही का? तर 3 म्हणजे 4-5 टॉपिक केले तर मला 3 प्रश्न जमतात आणि इकडे मला 8-10 टॉपिक करताय तरी मला 3 प्रश्न आणि त्याचा एखादा अवघड आला तर अजूनच प्रॉब्लेम होतोय, नाही का? तर इथे इनपुट आउटपुट रेशो चांगला आहे. म्हणजे बाकी टॉपिक आपण जे तुम्हाला सांगितले, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, क्लॉक, डेट टाइम, प्रॉब्लेम ऑन एज, हे सिंपल प्रश्न सिंपल येतात. तर बरीपैकी मग आपण हे करायला पाहिजे. ठीक आहे. हे तुम्हाला 3 वर्गीकरण तुम्हाला समजलं का? मला फक्त कमेंटमध्ये सांगा. 3 वर्गीकरण समजलं. कोणकोणतं? बेसिक अरिथमॅटिक, अदर टॉपिक आणि कोर मॅथ्स. ओके. हा, येस. बाकीच्यांना थम्सअप दिला तरी चालेल. ओके, थम्सअप दिला तरी चालेल. ठीक आहे. ओके. हा, बघा. सो हे 3 वर्गीकरण समजलं. नंतर कोर मॅथ्सच्या तिथे जे तुम्हाला 3 वर्गीकरण दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्या खाली तुम्हाला या टॉपिकवर 2014 ते 20च्या दरम्यान किती प्रश्न जे आलेले आहेत ते तुम्हाला लिहून दिलेलं मी. ठीक आहे. 14 मध्ये 2, 15 मध्ये 2, 16 मध्ये 1, 17 3, 18 ला 5, 19 ला 3, 20 ला 3. ठीक आहे. सर एव्हरेज जर आपण बघितलं तर या टॉपिकवर प्रश्न किती येत आहेत? एव्हरेज 3 येत आहेत. लय आलेच तर 4. ठीक आहे. सो 2018 आले होते 5, पण सिंपल होते बरं. तर तुम्हाला काय म्हटलेलं मी, प्रॅक्टिस करायची याची ह्या टॉपिक पूर्ण स्किप नाही कर म्हणजे पूर्ण स्किप करण्यापेक्षा यातले टॉपिक जर तुम्ही प्रॅक्टिस करताय, सिंपल करा ना, की बेसिक ज्यामध्ये म्हणजे प्रश्न वाचल्या मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. अशा प्रकारचे प्रॅक्टिस करायची. जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही. ठीक आहे. आणि इन केस तुम्हाला तेही नाही करायचं असलं तरी तुमचे सुटून जर चुकलेस किंवा सुटलेस तर प्रश्न किती सुटणार हो? 3 ते 4. 3 ते 4 जरी प्रश्न सुटले तरी तुमच्या हातात बाकीचे आहे ना. ठीक आहे. येते लक्षात. सो बेसिक अरिथमॅटिक तर जमेल किमान जे आपण 10वी पर्यंत शिकलेलो असतो ते तर जमेल किंवा अदर जे टॉपिक आहे ते पण समजायला थोडेसे सोपे असतात ते तरी जमेल ना. तर एकदम लोड नाही घ्यायचा या टॉपिकचा. ही एक गोष्ट. त्यानंतर जॉमेट्री सांगतो तुम्हाला. भूमिती. बऱ्याच लोक भूमिती स्किप करतात. भूमिती स्किप करण्यापेक्षा भूमितीला काय करायचं, की जे फॉर्म्युले असतात, ते फॉर्म्युले आपण सिंपलपणे फक्त जे कॉमन सोपे फॉर्म्युले आहेत तेवढेच पाठ करायचे. ठीक आहे. आणि त्या बेसिक फॉर्म्युल्यावर तसं त्या बेसिक फॉर्म्युल्यावर आपले प्रॉब्लेम सुटतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युले समजा चौकोनाचा, त्रिकोणाचा किंवा मग वर्तुळाचे असे फॉर्म्युले किंवा मग काटकोन त्रिकोणाचे, हे असे सिंपल फॉर्म्युले 8वी-10वीच्या पोरांना पण जमतात ते तसे. तसे फॉर्म्युले पाठ करायचे आपण. ठीक आहे. तर त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर आपले ते प्रॉब्लेम सुटतात. ठीक आहे. सो हे झालं जॉमेट्रीचं. म्हणजे तुम्हाला जॉमेट्री पण असं काही खूप काही अवघड आहे अशातला भाग नाही आहे. ठीक आहे. तर सिंपल ते पण आहे. झालं. सो इथे तुम्हाला एक गोष्ट कळली का, की जर तुमची साधारण बुद्धिमत्ता असेल, तर तुम्हाला मॅथ्स जमेल का? ठीक आहे. मॅथ्सचे किती किती प्रॉब्लेम आहे? आपले 9 आपण एव्हरेज कन्सिडर करू. ठीक आहे. दरवर्षी 9 येतात. तर 9 पैकी तुमची जर एव्हरेज बुद्धिमत्ता असेल, एव्हरेज म्हणजे माझ्यासारखीच, तर तुम्ही 9 पैकी नाही निदान 4-5 जमेल? 4-5 जमेल का? हो की नाही रे? हे एनालिसिस जमेल का तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस केलं की? ओके. हां. येस. जमेल नाही का? तर म्हणजे मॅथ्सची भीती राहिली का? हे थोडंसं मला सांगा. मॅथ्सची भीती राहिली का हे बघून? मॅथ्स म्हणजे काय खूप भारी नंतर आहे सी-सॅटमध्ये
आणि ते आलं तरच मग एसी सॅट पास होऊ शकतो, नाही तर माझं लय अवघड आहे, असं असं वाटतंय का तुम्हाला आता? गुड. ओके, हे झालं मॅथ्स. आता थोडंसं आपण काय करूया, हा अजून या मॅथ्स मध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला. काय सांगायची आहे की हे जे टॉपिक आलेले आहे, काय करायचं मॅथ्स मध्ये पण खूप जास्त करायचं नाही. हे जे टॉपिक आलेले आहे, जे टॉपिक आलेले तेच प्रॅक्टिस करायचे. आता काय करायचं, हे जे अनालिसिसचं समोर एक पेज प्रिंटआउट जर तुम्ही मारली असेल तर, किंवा मग प्रिंटआउट मारल्यानंतर हे पेज समोर ठेवायचं आणि त्यातला 19, 20, 21 ह्या सेक्शनवर कसा हात ठेवायचा. ठीक आहे, आणि बाकीचे टॉपिक बघायचे. अच्छा, 19 मध्ये बेसिक अरिथमॅटिक वर आलेले आहे का? ठीक आहे, बेसिक अरिथमॅटिक रिपीटेड टॉपिक आहे. चलो, टाइम डिस्टन्स वर आलेले आहे का? ठीक आहे, टाइम डिस्टन्स आले, टाइम डिस्टन्स पण रिपीट आहे. म्हणजे नंतर मग परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे. अरे परम्युटेशन कॉम्बिनेशन पण रिपीटच टॉपिक आहे. प्रॉब्लेम ऑन एज, अरे हा पण रिपीटच टॉपिक आहे. याच्यावरून काय करता आपल्याला, की हे सगळे टॉपिक रिपीटेड आहे ना, म्हणजे तुम्हाला याच्याशिवाय जास्त करण्याची गरज आहे का? एवढेच टॉपिक करायचे, जास्त करायची गरज नाही. ठीक आहे, तर ऍटलिस्ट तुम्हाला ज्याच्या बाहेरचा आला तर एखादा येतो. ठीक आहे, याच्या बाहेरचा दुसऱ्या टॉपिकवर आला तर एखादा प्रश्न येतो, त्याचा लोड घ्यायचं नाही एवढं. ठीक आहे, जर थोडासा कॉमन सेन्स असला तर तोही प्रश्न सॉल्व्ह होतो बरं. सो इथे झालं आपलं मॅथ्सचं अनालिसिस. मॅथ्सवरून तुम्हाला यावरून काय कळलेलं, मॅथ्सचं कुठले टॉपिक करावे. ठीक आहे, मॅथ्स म्हणजे एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती मॅथ्सचे 9 पैकी 4-5 प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह करेल. ठीक आहे, मॅथ्सचे कुठले टॉपिक करावे हे तुम्हाला साईडमध्ये टॉपिक्समध्ये दिलेलं आहे. ते तेवढं टॉपिक तुम्ही फोकस करू शकता. त्यातही अजून महत्त्वाचं सांगतो. ते जर तुम्हाला लई कंटाळा येत असेल करायचा, तर काय करायचं, जिथं ज्या लाईनीमध्ये तुम्हाला जास्त प्रश्नसंख्या दिसत आहे, रेग्युलर दिसत आहे. आता मला कुठं प्रश्नसंख्या दिसते बेसिक अरिथमॅटिक. ठीक आहे, मी बेसिक अरिथमॅटिकची थोडीशी प्रॅक्टिस करेल. ठीक आहे, टाइम स्पीड डिस्टन्सवर मला रेग्युलर प्रश्न दिसत आहे, मग मी टाइम स्पीड डिस्टन्सची चांगली प्रॅक्टिस करेल. ठीक आहे, नंतर मग परम्युटेशन कॉम्बिनेशनवर मला प्रश्न दिसताय. ठीक आहे, तर मी हा टॉपिक खूप चांगला करेल, कारण की रेग्युलर प्रश्न आहे. मग मी काय करणार आहे, प्रॉब्लेम ऑन एज. ठीक आहे, तर प्रॉब्लेम ऑन एजवर मला 15, 18, 19ला एक एक प्रश्न दिसतोय, तर हा पण रिपीटेड टॉपिक आहे, हा पण मी चांगला करेल. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉसवर 15ला एक प्रश्न आलेला आहे, ह्या वर्षी 21ला आलेला होता एक वाटतं. ठीक आहे, सो तिथे म्हणजे हा प्रश्न 21ला रिपीट झाला, पण जास्त रिपीट नाही. चल ठीक आहे, पण त्याची प्रायोरिटी तेवढी नाहीये. ठीक आहे, करायचं टॉपिक काहीच हरकत नाही, पण त्याची प्रायोरिटी तेवढी नाहीये. ठीक आहे, तर प्रायोरिटी कशी ठरवायची टॉपिक पण करताना, किंवा मग ह्या गोष्टी केव्हा कामात येतात माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा आपलं पेपर असतो ना, जेव्हा पेपरला आपल्या 4-5 दिवस बाकी असतात. ठीक आहे, किंवा मग पेपरचा आदला दिवसच आहे आणि मला काहीतरी रिवाईज मारायचं आहे, ते 100% परीक्षेत येणार आहे. मग ते 100% परीक्षेत येणारं काय आहे, तर 100% परीक्षेत येणारं, मग मी जे आता टॉपिक तुम्हाला मी जे टॉपिक तुम्हाला हायलाइट करून सांगतो, किंवा हे टॉपिक तुम्ही स्वतःहून हायलाइट करताय. ठीक आहे, हे टॉपिक मला प्रॅक्टिस करायचे आहे. ठीक आहे, हे टॉपिक मला थोडंसं याचं बेसिक बघून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर हे तेव्हा कामात येणार आहे. लक्षात आलं? सो प्रॉब्लेम एज हा झाला. नंतर मग प्रोबॅबिलिटीवर तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसतोय, तो करायचा मस्त बढिया. नंतर मग डेट टाइम क्लॉकवर 15-16 दिसते, नंतर प्रश्न तरी पण करून घ्यायचा, कारण की 2 वेळा रिपीट आलेला टॉपिक आहे. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट पण त्याच्यावर टॉपिक दिसतोय. तर यामध्ये एक एक प्रश्न दिसतोय आणि सिंपल प्रॉब्लेम आले बरं का. त्याच्यामध्ये मी काय लिहिलंय ते बघा, अनालिसिस पण कसं केलंय ते पण समजून घ्या थोडंसं. हे तुम्हाला करायचं बरं, एक एक शब्द महत्वाचा, एक एक शब्द महत्वाचा आहे लेक्चरचा. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आणि स्वतः करायच्या आहे. ठीक आहे, सो हे होमवर्क देणार आहे बरं मी, तर सगळं समजून घ्या जरा. हा बघा, सो यामध्ये मग काय सांगत होतो, हा अनालिसिस कसं केलेलं मी, तर बघा, हे जे कोर टॉपिक्स आहेत ना, कोर टॉपिक्स मध्ये जे प्रश्न आलेले, ते प्रश्नाची लेवल कशी आहे. आता लेवल मी माझ्या हिशोबाने केलेली, मी सिंपल कशी केली, किंवा प्रश्न बघितला तर मग मला प्रश्न बघितला मला सॉल्व्ह होतो का. ठीक आहे, त्याच्यावरून मग मी त्या प्रश्नाची लेवल केलेली सिंपल. थोडासा विचार करावा लागत असेल, मी त्याला मीडियम केलेली. मग मला जास्त विचार करावा लागेल, मी त्याला हार्ड केलेली. ठीक आहे, किंवा जास्त विचार करावा लागत आहे, किंवा मग सॉल्व्ह होते पण त्याला जास्त टाइम लागतोय, तर मी कशाला अटेम्प्ट करणार, मग त्याला मी हार्ड कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं. ठीक आहे, असं मी तिथे लिहिलेलं पण आहे, प्रत्येक प्रश्नाच्या खाली ते तुम्ही बघू शकता. समजलं हे? ठीक आहे, समजलं का? थम्सअप द्या. ओके. सो असं तुम्ही स्वतः अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, तर ते जे काही टॉपिक तुम्ही अनालिसिस करताय, तो प्रश्न कसा आहे, सिंपल आहे, अवघड आहे, मीडियम आहे, ते तिथं लिहायचा.
ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येते की याच्यावर आता मी जर बघितलं, हे पेज जरी बघितलं, मला कळतं की अरे यार, सिंपल आहे, इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे. याच्यावर प्रश्नच एकदम सिंपल आले आहेत. मग आपण सिंपल प्रश्नच प्रॅक्टिस करायला नको का? कशाला जास्त अवघड प्रॅक्टिस करायची? ठीक आहे. नंतर एल-सी-एफ, एस-सी-एफ बघितले, याच्यावर 17ला प्रश्न आलेला आहे, 18ला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 17ला आलेला, 18ला आहे. सिंपल प्रश्न आहेत. ठीक आहे. तर हे पण मी मग सिंपल प्रश्न प्रॅक्टिस करणार आहे. राइट? नंतर मग जॉमेट्रीवर बघा, जॉमेट्रीवर. जॉमेट्रीवर प्रत्येक वर्षी एक-एक प्रश्न दिसतात. 13ला 1 दिसते, 17, 18 नंतर 20ला 1-1, 20ला 2 प्रश्न आले. पण 20च्या प्रश्नाची लेव्हल थोडीशी कशी होती? मीडियम टू अवघड होती. ठीक आहे. तर मीडियम टू अवघड होती. सो हे तुम्ही तुमच्या आता प्रश्नाची लेव्हल हे मी लिहिलंय म्हणून ते मीडियम झालं, की मी लिहिलंय म्हणून अवघड झालं, असं आहे का? नाही. स्वतःची बुद्धिमत्ता असते. तो एखाद्याला अवघड वाटतो, तोच प्रश्न एखाद्याला सोपा वाटू शकतो. ते तुम्ही स्वतः करायचं. ठीक आहे. हे तुम्ही प्रश्नपत्रिका बघायची आणि स्वतः करायचं. तर या एनालिसिसवरून काय करते आपल्याला, की हे महत्त्वाचे टॉपिक आहे आणि हे टॉपिक मी एक्झामच्या अगोदर हे मस्ट रीड आहे. तर हे या टॉपिकला मी प्रायोरिटी देणार, कारण की याच्यावर रिपीटेड प्रश्न आहे. हे 7-8 टॉपिकच मी करणार मॅथ्स रिडिंगचे, बाकी नाही केलं, बाकी नाही रिवाईज मारलं नंतर तरी काही हरकत नाही. हे आपल्याला एनालिसिसवरून कळतंय. त्यासाठी हे एनालिसिस असतं. ठीक आहे. नाहीतर एनालिसिस म्हणजे काय, घेतलं एनालिसिसचं पुस्तक आणि घेतलं वाचून काढून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत, त्याला एनालिसिस नाही म्हणत. हे स्वतः एनालिसिस केलं ना, तेव्हा ह्या गोष्टी समजतात. इव्हन तुम्हाला यामध्ये रिझनिंगमध्ये तुम्हाला दाखवतो काही गोष्टी. इव्हन जे प्रश्नाचे वर्गीकरण आहे, प्रश्नाचं वर्गीकरण पण आपण म्हणजे मी माझ्या हिशोबाने केलेलं आहे. मला जे योग्य वाटते तशा प्रकारे मी करणार. तुम्ही एखाद्या पुस्तकात दिलेला आहे म्हणून हा टॉपिक कोडिंग डिकोडिंगचा आहे ठीक आहे. माझ्यासाठी तो दुसऱ्या प्रकारचा असू शकतो ना. मी तसं तसं डिव्हाईड करेल त्याला. तर हे स्वतः एनालिसिस करताना या गोष्टी चांगल्या समजतात. अजून स्वतः एनालिसिस करण्याचं अजून एक महत्त्व सांगतो. जेव्हा आपण स्वतः एनालिसिस करतो ना, प्रश्न आपण खूप नीट वाचतो. ठीक आहे. तर खूप नीट वाचतो ना, त्यामुळे मग तो प्रश्न आपल्याला म्हणजे असा एवढा मस्त समजतो, की तो म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा आपल्याला तो समजतो. ठीक आहे. तर आणि ते जर तुम्ही बाकीच्यांचं दुसऱ्याचं रेडीमेड एनालिसिस बघताय किंवा मग स्वतः एनालिसिसच्या पुस्तकातून करताय, तर मग त्या गोष्टी नाही होत ना रे. त्या गोष्टी म्हणजे तेवढ्या आपण डिटेल किंवा तेवढ्या चांगल्या तऱ्हेनं आपण बघत नाही त्या गोष्टी. ठीक आहे. ते हे एक महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आता तुम्ही एनालिसिस करतात ना, आता पहिले कसं होतं, की मी समजा 17 चालू केलं, तर मी 13 ते मागील 5 वर्षाचं एनालिसिसचं करत होतो. 5 वर्षाचं बघायचं. ठीक आहे. तर तुम्ही एनालिसिस करताना वाटलं एवढं मागे नाही जायचं मग सध्या. करायचं असेल स्वतःहून करायचं, किमान माझं काय म्हणणं आहे, किमान 4 ते 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका स्वतः एनालिसिस करा. 4 तरी करा. ठीक आहे. किमान 4, 3 चालेल. पण 3-4 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेतून तुम्ही एनालिसिस करायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पॅटर्न हा 16 पर्यंत वेगळा होता सी-सॅटचा. 17 नंतर पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळेच आपण 17 नंतर जे आपण पेपर घेतलेलं बरं, हेही त्याच्या मागचं कारण आहे. 17 ते 21 का घेतोय? म्हणजे असं मला करायचं म्हणून काय केलं का? मी तर मग 13चे घेऊ शकलो, 14चे घेऊ शकलो, 15, 16 कुठले घेऊ शकलो. सगळे आयोगाचे पेपर आहे. पण नो, पॅटर्न मॅटर्स. ठीक आहे. तर प्रत्येक वर्षी पॅटर्न चेंज होतोय. सी-सॅटचा होतोय, जी-एसचा होतोय, सगळ्या गोष्टीचा चेंज होतोय. ठीक आहे. पण काहीतरी कन्सिस्टन्सी असते बरं पॅटर्नमध्ये. म्हणजे खूप ड्रास्टिक चेंज नसतात. पण 16 नंतर बघा ड्रास्टिक चेंज आहे पॅटर्नमध्ये. तेव्हा म्हणतो आपण की पॅटर्न चेंज झालेला आहे. ठीक आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. सो 16 नंतर जो पॅटर्न चेंज झाला आहे, तो आपण प्रत्येक पेपरला जेव्हा बघू ना, तर तेव्हा आपण तो पॅटर्न ॲक्चुअली काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. टेन्शनच नका घेऊ तुम्ही. ठीक आहे. हे झालं मॅथ्सचं. ओके. मॅथ्स ह्या सेक्शनमध्ये आता तुम्हाला काही अडचण आहे का ते सांगा पहिले. मॅथ्स सेक्शनमध्ये काय अडचण आहे का सांगा पटकन. ओके. ठीक आहे. हे बघा, जर तुम्ही काहीच रिप्लाय नाही दिला, तर याचा अर्थ 2 अर्थ होतो. काय? तुम्हाला एक तर काहीच समजत नाहीये किंवा मी काहीच एक्सप्लेन करत नाहीये. ठीक आहे. मी मी काहीच एक्सप्लेन करत नाही किंवा मी तर खूप चांगलं एक्सप्लेन करतोय असंही होतं बरं ते. ठीक आहे. तर ते ते समजून घ्या. तुमचा काहीच रिप्लाय नाही आला, तर तुम्हाला काहीच समजत नाही असं होऊ शकतं किंवा आपण एक्सप्लेन केल्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या, हे असू शकतं. तर त्यापैकी तुम्ही सांगा कुठलं गोष्ट म्हणजे तुम्हाला समजते ना सगळ्या गोष्टी? ओके. समजतंय, समजतंय. गुड, गुड. चला, आता रिझनिंग बघूया. येस, येस. ओके. चलेगा. रिझनिंग 13 ते 21. अ, यामध्ये लक्षात घ्या रिझनिंगमध्ये आता. तुम्ही पुढचं पेज काढलं का? पी मधलं रिझनिंगचं पेज काढा पटकन. काढल्यानंतर पटकन एक थम्स द्यायचा. ओके. गुड.
सो रिझनिंगचं बघा, रिझनिंग मध्ये लक्षात घ्या, प्रश्न किती येतात तुम्हाला सांगितलं होतं. रिझनिंग मध्ये प्रश्न येतात साधारण 16. ठीक आहे, ऍव्हरेज सांगितलं तुम्हाला 16. त्यामध्ये प्लस मायनस 2 होऊ शकतं. ठीक आहे, कमी होऊ शकतात, जास्त होऊ शकतात, तो काही स्टॅटिस आकडा नाही, पण ऍव्हरेज जर बघितलं मागच्या प्रश्न तर तुम्हाला 16 ते 17 प्रश्न दिसतात रिझनिंग मध्ये. मग रिझनिंगचे कोणकोणते टॉपिक आहे? स्टँडर्ड इनपुट आउटपुट, हे आता 13, 14, 15 ह्या पॅटर्न मध्ये तर कंटिन्यू असायचे एक प्रॉब्लेम. ठीक आहे, मग तो येऊ नाही शकत असं आहे का? येऊ शकतो, प्रॅक्टिस करायची. मागच्या वर्षी 13 पासूनचे सगळे पेपर घ्यायचे, सगळे पेपर मधले मॅथ्स रिझनिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, सो स्टँडर्ड इनपुट आउटपुट हा पण एक महत्वाचा टॉपिक होऊन जातो, कारण की ते जुन्या पॅटर्न मध्ये 3 वेळा कन्सिस्टंट झालेला. ठीक आहे, नंतर मग दुसरी गोष्ट, डायग्राम किंवा कॅरेक्टर इनपुट. तर हा एक पॅटर्न आलेला होता, की म्हणजे आता हे मी वर्गीकरण स्वतः केलेलं आहे, की डायग्राम किंवा कॅरेक्टर इनपुट म्हणजे ते ऍक्च्युली तो प्रॉब्लेम हा कोडिंग डिकोडिंगचा आहे. तर एका पर्टिक्युलर डायग्राम मध्ये समजा एबीसी झाला आणि तो मग सर्कल मधनं गेला, तर मग पुढे चालून बीसीए झाला. ठीक आहे, तर अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम होता, सोडायला असे 2 प्रकारचे प्रॉब्लेम आले होते. पण मला ते त्याचं वर्गीकरण सेपरेट पाहिजे होतं, त्यामुळे मी सेपरेट केलेलं. तर असा फायदा होऊ शकतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने वर्गीकरण करू शकता स्वतः केलं तर. ठीक आहे, तर मग सोडायला असे 2 प्रॉब्लेम आले, बेसिकली तो कोडिंग डिकोडिंगचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, नंतर मग त्याला मी नाव दिलं डायग्राम किंवा कॅरेक्टर इनपुट आउटपुट. ठीक आहे, नंतर मग पझलवर लक्षात घ्या, पझलवर 13 ते 20 आतापर्यंत कंटिन्युअस प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर आता पझल मध्ये मग तर त्या पझल पण कशा सॉल्व्ह करायच्या ते आपण बघू बरं. काही ज्या महत्वाच्या म्हणजे काही पझल, सगळ्याच पझल अशा लेंदी असतात असं काही नाहीये. ठीक आहे, तो शॉर्टकट मध्ये पण सॉल्व्ह होतात काही पझल, तर त्याच्या पद्धती आपण नक्कीच बघूया. सो पझल मध्ये बघा, 13ला 4, 14ला 4, 15ला 2, 18ला 1, 19ला 1. ठीक आहे, 20ला 2 पझल आल्या. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मग 20ला 2 पझल, एक सिंपल होती, एक मिडियम लेवलची पझल होती. त्याचं नाव पाठवा, रूट आहे सर. नाव पाठ आणि पार्थ आणि अच्छा, नाही ते तुम्ही म्हणताय ते वेगळं आहे. पाथ आणि रूट ते वेगळं आहे. ठीक आहे, आणि डायग्राम इनपुट आउटपुट हे वेगळं आहे. तुम्ही 16चा प्रश्न बघा, तुम्हाला 16ची प्रश्नपत्रिका बघाल, तुम्हाला ते कळेल. ठीक आहे, सो पझलवर कंटिन्युअस प्रश्न आहे, महत्वाचा टॉपिक आहे. अरिथमॅटिक रिझनिंग. ठीक आहे, तर अरिथमॅटिक रिझनिंग मध्ये मग नाही का, ते असे 2 सर्कल येतात. कोणी पोर्तुगीज शिकलेलं, कोणी हे शिकलेलं, मराठी शिकलेलं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम, त्याला आपण अरिथमॅटिक रिझनिंग म्हणतो. म्हणजे त्यामध्ये थोडंसं अरिथमॅटिक पण आहे, थोडंसं रिझनिंग पण वापरावं लागतं, त्यामुळे त्याला अरिथमॅटिक रिझनिंग म्हणतं. त्याच्यामध्ये पण रेग्युलर प्रश्न आहेत, ते पण चांगलं करून घ्यायचं. नंतर डायग्राम सिरीज, यामध्ये मग लक्षात घ्या, मिरर इमेज रोटेट करणे, हे तर म्हणजे रेग्युलर प्रश्न आहे. एकदम मस्त प्रॅक्टिस करायची याची. खरे खोटेवर मस्त प्रॅक्टिस करायची, रेग्युलर प्रश्न येतात. ठीक आहे, 17 ते 20 पर्यंत. ठीक आहे, रेग्युलर प्रश्न दिसतात तुम्हाला. नंतर मग कंपॅरिझन कोडिंगवर तुम्हाला लक्षात येईल. 13, 14ला एक एक प्रश्न दिसतोय, 19ला आणि ह्या वर्षी आलेला. ठीक आहे, हे पण महत्वाचा टॉपिक झालं. अल्फा न्यूमेरिक सिरीज. ठीक आहे, यावर पण रेग्युलर प्रश्न आहे, प्रॅक्टिस करायची. व्हेरी बेसिक जॉमेट्रीचं ऑलरेडी आपण तिकडे कव्हर केलंय मॅथ्स रिझनिंग सेक्शन मध्ये, तर तो तुम्हाला सांगितलंय. एक एक मॅथ्स सेक्शन मध्ये एक एक प्रश्न जॉमेट्रीवर येतो. ठीक आहे, ब्लड रिलेशनवर रेग्युलर प्रश्न आहे, मस्त प्रॅक्टिस करायची. कोडिंग डिकोडिंग याच्या व्हेरायटीज, म्हणजे प्रश्न असे एकाच पॅटर्नला येत नाही, वेगवेगळ्या पॅटर्नवर येतात, तर तो पण टॉपिक मस्त करायचा. सिलोजिझम मस्त करायचा. नंतर मग स्टेटमेंट ॲझम्पशन मस्त करायचे. स्टेटमेंट ॲझम्पशन, कन्क्लुजन याची प्रॅक्टिस ऍटलीस्ट किमान आयोगाने जे मागं विचारलेले आहेत ते चांगले करायचे. ठीक आहे, नंतर मग उतार्याशी सुसंगत विधान. ठीक आहे, उतार्याशी विधान कोणकोणते ते पण ऍक्च्युली याच्याशी संबंधित आहे, स्टेटमेंट कन्क्लुजनशी संबंधित. त्याच्यावर पण रेग्युलर प्रश्न आपल्याला दिसत आहेत 17च्या पॅटर्न मध्ये, 17 नंतरच्या पॅटर्न मध्ये बेसिकली. क्यूब्स याची मांडणीवर पण प्रश्न यायला लागले, हे पण करायचे एक. ठीक आहे, डेटा सफिशियन्सीवर एकच प्रश्न आलाय. ठीक आहे, तेवढा महत्वाचा टॉपिक नाहीये, की एवढं खालीपैकी कुठला डेटा सफिशियंट आहे. तर तो ह्या वर्षी प्रश्न आपल्याला दिसेल, 21ला दिसेल त्याच्यावर प्रश्न, पण तो तिथल्या तिथे असतो ते डेटा, त्यावरून आपण तो सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तरी पण हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता वेळ आहे तर प्रॅक्टिस करायच्या. ठीक आहे, पण 11th आवरला म्हणजे जेव्हा तुमच्याकडे 8 दिवस आहे, 7 दिवस आहे, किंवा मग 2-3 दिवसच आहे, त्याच्या अगोदर मला काहीतरी प्रॅक्टिस करायची आहे, मग तेव्हा हे पेज तुम्हाला म्हणजे एकदम बुस्टर ठरेल. तेव्हा ह्या पेजेसवरून तुम्हाला म्हणजे एकदम असं जे म्हणतात ना, ट्रेझर असतं, ट्रेझर जेव्हा गोंधळलेली मनस्थिती असते, तेव्हा हे पेजेस कामात पडतात. ठीक आहे, सो हे असं म्हणजे तुमच्यासाठी एकदम बायबल आहे सी साठी. सो हे हे प्रत्येक सब्जेक्टचं करायचं. ठीक आहे, नंतर मग हे झालं, नंतर पेपर फोल्डिंग.
पेपर फोल्डिंग 16, 17, 18 ला प्रश्न दिसतोय, मस्त करायचा. रूट आणि मॅपवर प्रश्न आता यायला लागलेले आहे, ठीक आहे. तर ते पण चांगले करायचे, ठीक आहे. आता रूट आणि मॅप योग्य शब्द निवडा. हे 2017च्या पॅटर्नमध्ये नवीन पॅटर्न, नवीन म्हणजे 2017 पासून हे नवीन टाईपचे प्रॉब्लेम ऍड करण्यात आलेले. ऍड करण्यात आलेले म्हणजे पहिले हे रिपीट झालेले नव्हते, पण 17 पासून रिपीट व्हायला लागलेले. तर मग हे पण तुम्हाला समजायला पाहिजे की रिझनिंग मध्ये म्हणजे जेवढं पॉसिबल आहे, कारण की 16 प्रश्न आहे, वेटेज चांगलं आहे, ते इनपुट द्यायला काहीच हरकत नाही, ठीक आहे. तर मग ते रिझनिंग मध्ये जे जे पॉसिबल टॉपिक आहे मस्त करायचे सगळे, ठीक आहे. आणि नवीन पॅटर्न आला, नवीन पॅटर्नचा प्रश्न आला, तर ते म्हणजे असं खूप अवघड येत नाही, किंवा आलाच तर मग तो ठीक आहे ना, एखादाच टॉपिक ऍड होतो, खूप काही जास्त जास्त ऍड होत नाही. 1-2 टॉपिक ऍड झाले तर झाले, ठीक आहे. सो योग्य शब्द निवडा. हे आता आलंय, ह्या वर्षी पण आलेलं होतं वाटते, आय थिंक. नंतर मग रँकिंगवर ह्या वर्षी 18ला आला, यावर्षी पण आपल्याला रँकिंग किंवा मांडणीवर आलेला आहे प्रश्न. सिटिंग अरेंजमेंटवर याच्यावर पण रेग्युलर प्रश्न येतं, मस्त करायचे, ठीक आहे. सो आणि ह्या वर्षी अजून एक 20च्या पॅटर्नमध्ये डेटा इंटरप्रिटेशन, त्यामध्ये मॅप असतो, त्याच्यावरून डेटा आपल्याला काढायचा असतो, त्यावर एक प्रश्न आला आपल्याला दिसेल. तर इथे तुम्हाला लक्षात येतं का की डेटा इंटरप्रिटेशन हे 20च्या पॅटर्नमध्ये एक नवीन अगोदर रिपीट झालेलं टॉपिक नाहीये. तर तुम्हाला ते माझं ते सांगणं आहे. ॲनालिसिस आपल्याला काय करतं, आत्ता वेळ आहे, जूनमध्ये परीक्षा आहे, ठीक आहे. तर आत्ता वेळ असेल तर तुम्ही रिझनिंगचे जेवढे पॉसिबल टॉपिक हे सगळे करायचे, ठीक आहे. पण जेव्हा तुम्हाला वेळ कमी असतो, तेव्हा मात्र मग मोस्ट इम्पॉर्टंट, ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टू लिस्ट इम्पॉर्टंट अशी आपली प्रायोरिटी असायला पाहिजे. हे सगळ्या सब्जेक्टमध्ये लागू आहे, असंच नाही सीसॅट मध्ये तुम्हाला सांगतोय, हे सगळ्या सब्जेक्टमध्ये लागू आहे. मोस्ट प्रोबेबल टू लिस्ट प्रोबेबल असं जायचं, ठीक आहे, प्रॅक्टिस करताना. ओके, हाय अमोल, आताच आला तुम्ही, ओके, ठीक आहे. वेलकम वेलकम अमोल. एक मिनिट हा. एक महत्वाची इन्स्ट्रक्शन सांगायची होती. सेशन चालू व्हायच्या अगोदर तुम्ही मला आहे ना काय सांगायचं, ओके, तुम्ही मला काय काय आठवण करून द्यायची, रेकॉर्डिंग करायची, ठीक आहे. माझी कधी कधी रेकॉर्डिंग मिस होऊ शकते बरं, ठीक आहे. तर याच्यानंतर ज्यांना नंतर पण सेशन परत ऐकायचं आहे, काहीच हरकत नाही, त्यांना आपण गुगल ड्राईव्हला ऍक्सेस देणार आहे. फक्त तो डाउनलोड करण्याचा किंवा ते तसला काहीतरी म्हणजे जास्त डोकं लावण्याचा प्रयत्न करू नये, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, तुमच्या फोनला त्रास होऊ शकतो, तुम्हाला त्रास होऊ शकतो, तर असलं काही करू नका, ठीक आहे. फोकस कधी आहे सध्या, येस येस, त्याची सगळ्यांची मला जाणीव आहे बरं का. जे लोक कंबाईन फोकस आहे ना, त्याची मला जाणीव आहे, ठीक आहे. तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल, पण गुगल ड्राईव्हवर मिळेल, ठीक आहे. त्यासाठीच आपण एक अरेंजमेंट केलेली आहे, ओके. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली का? मॅथ्स सेक्शन अनालिसिस लक्षात आलं. 25 मार्काचा सध्या आपण अनालिसिस तुमच्यासमोर मी प्रेझेंट केलेलं आहे, ठीक आहे. 25 मार्काचे अनालिसिस, यामध्ये मॅथ्स सेक्शन अनालिसिस आणि रिझनिंग सेक्शन अनालिसिस. रिझनिंग मध्ये कोणकोणते महत्वाचे टॉपिक आहेत तुम्हाला सांगितलेले, हायलाइट केलेले आहे ऑलरेडी, ठीक आहे. आणि तुम्ही स्वतःहून पण काढू शकता. सरळ सरळ पाहा, नजर जिथे जिथे भिडते, जिथे जिथे आपल्याला सरळ लाईनीमध्ये प्रश्न दिसतात, ते इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते तुम्हाला कळतं, ठीक आहे. सो हे महत्वाचे रिझनिंग मध्ये पण टॉपिक आहे. रिझनिंग मध्ये पण सेम मेथड अप्लाय करायची. वेळ नसेल किंवा वेळ कमी असेल तर ह्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा, ठीक आहे. जिथे जिथे रिपीट होतात तिथे. हे झालं मॅथ्स आणि रिझनिंग सेक्शनचं अनालिसिस. या दोन्ही सेक्शन मध्ये काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, ठीक आहे. म्हणजे आताच्या सेशन बाबतीत बरं, मी जे काही बोललो, काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा, ठीक आहे. नंतर लगेच आपण पॅसेज कडे वळणार आहोत. पॅसेज आणि स्ट्रॅटेजी या दोन गोष्टी विषयी बोलणार आहोत. एक मिनिट द्या मला. एका मिनिटात कंटिन्यू करू आपण. चला पुढे करूया कंटिन्यू. थम्सअप द्या जरा.
समजते ना सगळं? सरळ सुरळीत चालू आहे ना व्यवस्थित? ओके, चला. आता तुम्ही तुमच्या पी-डी-एफचं नाही का? येस, येस, येस. ओके. सगळ्यांना व्यवस्थित समजतंय? हं. बघा, मॅथ्स रिझनिंग विषयी बोललेलो. यावरून तुम्हाला एक रिकॅप देतोय. मॅथ्स येत नाही म्हणून तुम्हाला सीझेड जमणार नाही. हे मिसकन्सेप्शन आहे. डोक्यातून काढून टाका. सहज जमेल. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस कशी करायची, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता. एनालिसिसचे पेज फार महत्त्वाचे आहेत ते. ठीक आहे. आणि असं एनालिसिस तुम्ही 3-4 वर्षाचं जर स्वतः केलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल बरं. स्वतः करत चला बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे. सो आणि हे पण सांगितलेलं तुम्हाला ओव्हरऑल यामध्ये 1 मिनिट. हां. सो तुम्हाला ओव्हरऑल यामध्ये सांगितलेलं होतं 125 मार्क पॅसेजला आहे, 12.5 मार्क डिसिजन मेकिंगला आहे, 62 मार्क मॅथ्स रिझनिंगला आहे. हे पण लक्षात ठेवा. हे पण महत्त्वाचं पॉइंट आहे. ठीक आहे. आपण इथे आता मॅथ्स रिझनिंग सेक्शन कन्क्लूड करतोय. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण पॅसेज बाबतीत मिसकन्सेप्शन कोणकोणते आहेत ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सो एक पॅसेज पूर्ण वाचूनच सॉल्व्ह करणे. ठीक आहे. हा एक मिसकन्सेप्शन आहे. पूर्ण वाचायची तुम्हाला गरज नाही पॅसेजची. ठीक आहे. काही पॅसेज असे असतात तुम्ही अर्धा पॅसेज स्किप केला किंवा काही पॅराग्राफ नाही वाचले. ठीक आहे. किंवा जिथे प्रश्न नाहीये तो भाग तुम्ही फास्टमध्ये वाचून काढला. ठीक आहे. तरी तुमचा पॅसेज सुटू शकतो. हा पहिला मिसकन्सेप्शन डोक्यातून काढून टाका. पॅसेज पूर्ण वाचावाच. ठीक आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पॅसेज पहिलेच वाचणे. पहिले पॅसेज वाचूनच प्रश्न सॉल्व्ह होणे. हे डिपेंडिंग गोष्ट आहे. जर प्रश्नाचं स्वरूप निष्कर्ष, अनुमान काढा, अमक काढा, टमक काढा किंवा टायटल द्या. अशा प्रकारचे प्रश्न असतात ना, त्याच्यावेळेस तुमचं कॉम्प्रिहेन्शन किंवा तो पॅसेज खूप जास्त समजणं आवश्यक आहे. बट सध्याच्या पॅटर्ननुसार तुम्हाला तेच सांगतोय 17 नंतरचा पॅटर्न चेंज झालेलं. 17 नंतरच्या पॅटर्ननुसार प्रश्न ज्यादातर कसे येतात? फॅक्च्युअल येतात. ठीक आहे. तो फॅक्च्युअल प्रश्न असल्यामुळं त्यासाठी तुम्हाला पॅसेज खूप चांगलं समजणं किंवा मग पहिलेच पॅसेज वाचावं, तेव्हाच माझे प्रश्न सॉल्व्ह आहे. नो. तुम्ही पहिले प्रश्न वाचून डायरेक्ट पॅसेज अटेम्प्ट करू शकता. हे सगळं तुम्हाला डेमोमध्ये पण दिलं आहे तुम्हाला आणि याच्या व्यतिरिक्त डेमोमध्ये ज्या गोष्टी आहेत ते फार म्हणजे 2-3% आहे. ठीक आहे. जे काही आपले आता 5 दिवस सलग या गोष्टी चालणार आहे. त्या गोष्टीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे प्रत्यय येईल आणि ज्याही गोष्टी मी सांगतोय त्यातून तुम्ही काटेकोरपणे पाळल्यात तर तुम्हाला नक्कीच ह्या 5 दिवसाचा म्हणजे खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. नंतर मग पॅसेज समजलाच पाहिजे, पॅसेज कॉम्प्रिहेंड झाला पाहिजे, असं काही नाहीये. तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी. इव्हन सेम केस विथ इंग्लिश अल्सो. तुम्हाला इंग्लिश समजायला पाहिजे. इंग्लिश तुम्हाला नाही येत असलं तर किंवा मग माझी इंग्लिश चांगली असली मग मी इंग्लिशचा पॅसेज स्किप करेल. नो, डोंट डू धिस. ठीक आहे. आपण करूयात त्या गोष्टीवर पण मस्त बढिया काम करूया. नंतर मग जी-एसचे नॉलेज सी-सॅटमध्ये वापरू नये. जी-एसचे नॉलेज सी-सॅटमध्ये वापरू नये असे बरेच लोकं सांगतात. मी त्या मताचा नाहीये. ठीक आहे. कुठे कुठे वापरावं ते आपल्याला फक्त समजायला पाहिजे. ठीक आहे. त्या गोष्टी आपण बघणार आहे. तर जी-एसचे नॉलेज सी-सॅटमध्ये वापरू नये ही एक चुकीचा मिसकन्सेप्शन आहे. ठीक आहे. ते फक्त कुठं वापरावे ते आपल्याला समजायला पाहिजे. ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. नंतर मग स्वतःचे ज्ञान पॅसेज सॉल्व्ह करताना अप्लाय करूच नये. ठीक आहे. तर स्वतःचे जे पॅसेजमध्ये दिलंय त्याच्यावर लक्ष घालणे आणि स्वतः ज्ञान अप्लाय करू नये. नो, तुम्हाला ते कुठं वापरायला यायला पाहिजे. इथे पण तीच गोष्ट लागू आहे. ते तुम्हाला समजायला पाहिजे. त्या गोष्टी प्रॅक्टिसमधून येणार. आपण हे सेशन का घेतोय? आता 19 जूनमध्ये परीक्षा आहे. 4 महिन्यांनी परीक्षा आहे. मग हे सेशन का घेतोय? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत ना. त्याला प्रॅक्टिसला लागतं. हे सहज गोष्टी येत नाहीये तुमच्या आचरणात. तुमच्या किंवा पेपर सॉल्व्हिंग याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी प्रॅक्टिस करायला वेळ लागतो. त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो. ठीक आहे. सो त्यासाठी आपण हे सेशन लवकर घेतलेलं. ठीक आहे. नंतर मग जी नॉलेज सी-सॅटमध्ये झालं, ज्ञानचं झालं. नंतर मग फक्त मराठी किंवा फक्त इंग्लिशचा पॅसेज अवघड असतो. काही लोकं म्हणतात अवघड असतो, काही लोकं म्हणतात सोपा असतो. असं काही नसतं. ठीक आहे. काही पॅसेज अवघड असतात, काही पॅसेज सोपे असतात. ठीक आहे. तर असं काही डोक्यात घेऊन चालायचं नाही. नंतर मग इंग्लिश किंवा सायन्स डायरेक्ट स्किप करणे. असे लोकं बरेच करतात. मला इंग्लिश येत नाही किंवा माझं सायन्स जमत नाही. मी स्किप करणार. नो, डोंट डू धिस. याचं आपण बघूया. ठीक आहे. पॅसेज सॉल्व्ह करताना आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे खूप जास्त क्लिअर होईल. खूप जास्त तुम्ही म्हणजे तुम्ही तो पॅसेज पण तुम्ही अटेम्प्ट करू शकणार. ठीक आहे. तुमची लेव्हल कशीही असो, तुम्हाला तो पॅसेज तुम्ही अटेम्प्ट करू शकणार. नंतर मग पॅसेज लेंदी आहे म्हणून अवघड असायला पाहिजे असं काही नाहीये.
पॅसेज लेंदी आहे म्हणून अवघड असायला पाहिजे. पॅसेजची लेवल सध्याच्या पॅटर्ननुसार लक्षात घ्या. पॅसेजच्या लेंथवरून किंवा पॅसेजच्या स्वरूपावरून नाही लावायची, पॅसेजच्या भाषेवरून नाही लावायची. पॅसेजची लेवल कशावरून लावायची? प्रश्नाच्या स्वरूपावरून लावायची. ठीक आहे. काही गोष्टीमध्ये असं होऊ शकतं की पॅसेजच्या भाषेवरून तुम्ही पॅसेजच्या भाषेवरून पॅसेजची लेवल डिसाईड करू शकता. पण काही हे बघा, सिंपल आहे. इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. जर 10% केसमध्ये असं होत असेल, ठीक आहे. 10% केसमध्ये पॅसेजची लेवल पॅसेजच्या लेंथवरून किंवा पॅसेजच्या भाषेवरून लागत असेल, याचा अर्थ नाही असं नाही ना सगळ्यामध्ये तसं होईल. पण 90% केसेसमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की सध्याच्या पॅटर्ननुसार तुम्ही पॅसेजची लेवल ही प्रश्नाच्या स्वरूपावरून लावायला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न फॅक्च्युअल आहे, अवघड आहे, कसे आहे, ठीक आहे, लेंदी आहे, त्याच्यावरून तुम्ही लावू शकता. इव्हन प्रश्नाची पॅसेजची लँग्वेज पण तुम्हाला याच्यावरून कळेल. पॅसेज कशाशी संबंधित आहे ते पण तुम्हाला प्रश्नच कळतं. कारण प्रश्न कशापासून बनवलेले असतात? पॅसेजपासून. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सहज समजेल ना. ठीक आहे. तर पॅसेज लेंदी आहे म्हणून अवघड आहे, हे पण डोक्यातून काढून टाका. आपण ते कसं करणार ते आपण बघणार आहे. थोडक्यात सर्वसामान्य ही ही लाईन सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात ह्या सिटिंगची सगळ्यात महत्त्वाची लाईन आहे. ठीक आहे. की ज्या लोकांना सीसॅटला चांगले मार्क येतात, जे लोक सीसॅट पास होतात, ठीक आहे, ते बुद्धिमत्तेने हुशार असतात, असं काही लोकांचं मिसकन्सेप्शन आहे. पण हे तुम्हाला आतापर्यंत मॅथ्स रिझनिंग पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं, ओव्हरऑल कसं काय असतं, पॅसेज पण तुम्हाला सांगितलेलं, ठीक आहे. तर यावरून एकच आणि एकच कन्क्लुजन आहे की सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा व्यक्ती योग्य अप्रोच, योग्य मार्गाने प्रॅक्टिस करून सीसॅट मध्ये चांगला अटेम्प्ट करू शकतो, चांगले मार्क पाडू शकतो. या गोष्टीशी तुम्ही सहमत आहे की नाही ते मला सांगा आता. नसेल तेही सांगू शकता बरं. जर तुमची सहमती नसेल तरी सांगू शकता. ओके, गुड. सो तुमची माझ्याशी सहमती आहे, त्यामुळे आपण थोडंसं पुढे चालूया. ओके, पुढचा पुढचा मुद्दा आहे, काय बघितलं आपण? मॅसेज बघितलं, पॅसेज बघितलं. आता थोडंसं आपण बोलणार आहे स्ट्रॅटेजी विषयी. आता स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. पहिले तर स्ट्रॅटेजी ठरवताना कोणत्या चुका होतात त्या लक्षात घ्या. ठीक आहे. स्ट्रॅटेजी ठरवताना कोणत्या चुका होतात. सगळ्यात आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती स्ट्रॅटेजी ठरवताना आपण बरेच लोक सीसॅटची प्रॅक्टिस टेस्ट सिरीज मधनं प्रॅक्टिस करतात. नो इश्यू. टेस्ट सिरीज तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. एकंदरीत टाइम मॅनेजमेंटसाठी नक्कीच करू शकता. बट टेस्ट सिरीजच्या प्रॅक्टिसवरून सीसॅटची स्ट्रॅटेजी ठरवणे हे एकदम फार चुकीची अप्रोच आहे. मला सांगा टेस्ट सिरीजचे जे पेपर सेट करतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं इव्हन त्यांना हा पण रेशो मेंटेन करत नाही ते, की 16-9 चा रेशो असतो. म्हणजे 16-9 किंवा 16-10 चा रेशो असतो. म्हणजे 15-10 चा रेशो असतो मॅथ्स रिझनिंगमध्ये. हा पण रेशो बऱ्याचदा मेंटेन करत नाही ते. म्हणजे टाकले तर मग ते सगळे मॅथ्सचेच प्रॉब्लेम टाकणार किंवा मग मॅथ्सचे प्रॉब्लेम टाकताना काय होतं, की मग सगळे स्कोर मॅथ्सचे टाकणार जे तुम्हाला 10 टॉपिक सांगितलेले. ठीक आहे. सगळे किंवा मग त्याचे मेजॉरिटी प्रॉब्लेम त्या कोर मॅथ्सवर असतात. त्याच्यावरून आपल्याला वाटतं, "अरे यार मेरे को ये नहीं आ रहा, मेरे को वो नहीं आ रहा." तर मग मला मॅथ्सची प्रॅक्टिस करायला पाहिजे. नाही, तसं काही नाहीये. त्यामुळं टेस्ट सीरीजच्या पेपरवरून तुम्ही हे नाही करायला पाहिजे. इनफॅक्ट त्या पॅटर्नवरून तुमचं सॉरी त्या पॅटर्नवरून तुमची स्ट्रॅटेजी नाही ठरवायला पाहिजे. इव्हन केस विथ पॅसेजेस ऑल्सो. पॅसेजमध्ये काय करतात? टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला सांगतो. काय करतात की म्हणजे जसं जे जी-एसचं नॉलेज वापरायला नाही पाहिजे. हे हे करण्यासाठी मग समजा फॉर एक्झाम्पल समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी एक पॅसेज आहे. ठीक आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांचे थोडं चरित्राविषयी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मऊ येथे झालेला. ठीक आहे. अशा प्रकारचं स्टेटमेंट प्रश्नामध्ये आहे आणि मग ते पॅसेजमध्ये काय करतात, मऊ येथे जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा झालेला आहे हे स्टेटमेंट गाळून टाकतात. ठीक आहे. मग बघा, मग तुम्ही जी-एसचं नॉलेज नाही वापरायला पाहिजे ना, हे मग ते त्या प्रश्नावरून प्रूव्ह करतात. पण तो प्रश्न तू सेट केलेला आहे ना, तो प्रश्न आयोगाने सेट केलेला नाहीये. आयोगाने सेट केलेलं तर ते वेगळा विषय असतो. आयोगात ते तसं करत नाही आणि जर तसं केलंच तर शक्यतो नन ऑफ द ऑप्शनमध्ये देतं. ठीक आहे. सो ह्या गोष्टी समजून घ्या. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी याच्यावरून करायची नाही. ठीक आहे. आपल्या क्लासच्या क्लासच्या याच्यावरून तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवायची नाही. स्ट्रॅटेजी कशावरून ठरवायची? मागच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकावरून. त्याही कुठल्या प्रश्नपत्रिका लक्षात घ्या. मागील वर्षाच्या किमान 3-4 प्रश्नपत्रिका. ठीक आहे. प्रत्येक वर्षी सीसॅटचा पॅटर्न चेंज होतोय. त्या प्रश्नपत्रिकावरून तुमची स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे. ठीक आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. नंतर मग दुसरी गोष्ट. आपल्याला काय योग्य आहे, यापेक्षा दुसरी तुमची चूक सांगतो बरं. आपल्याला काय योग्य आहे, यापेक्षा ज्या टॉपरला चांगले मार्क आहे, ठीक आहे.
त्याची आपण स्ट्रॅटेजी फॉलो करतो. ठीक आहे. त्यांनी म्हटलं, की नाही पॅसेज वाचायलाच पाहिजे, तर मग आपण पॅसेज वाचणार. नंतर मग पॅसेज वाचायला पाहिजे किंवा पॅसेज वाचून मग प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे. तर मग मी त्याची स्ट्रॅटेजी फॉलो करतो. किंवा मग एखाद्याला आता मी असे तुम्हाला कितीतरी टॉपर दाखवून देतो, की जे पॅसेज वाचून प्रश्न आलेले, ठीक आहे. प्रश्न सॉल्व्ह केलेले, यांना पण चांगले मार्क आहे आणि ज्यांनी पहिले प्रश्न वाचलेले आणि नंतर मग पॅसेज वाचलेले, त्यांना पण चांगले मार्क आहे. पण त्यांनी काय मॉडेल अडॉप्ट केलेलं, त्यांनी हे मॉडेल अडॉप्ट केलेलं, की त्यांना काय योग्य आहे, ते त्यांनी पहिले एनालिसिस केलेलं, की मला मला हा मॉडेल माझ्यासाठी योग्य आहे. याच्यातून मला जास्त आउटपुट मिळतं. ते त्यांनी स्वतः एनालिसिस केलं, नंतर इम्प्लिमेंट केलं, तेव्हा त्यांना जास्त मार्क आलेले, ना की दुसऱ्यांची स्ट्रॅटेजी दुसऱ्यांना सांगितलं म्हणून ते फॉलो केलं म्हणून त्यांना आलेले. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे बरं. असं काही फालतूपणा करू नका. ठीक आहे. सो यामध्ये लक्षात घ्या, काय ऐकावे जनतेचे आणि करावे आपल्याला योग्य ते. हे स्टेटमेंट तुम्हाला लिहून दिलंय बरं मी. काहून लिहून दिलेलं आहे? काहून लिहून दिलेलं आहे? कारण की हे म्हणजे प्रत्येक गोष्ट हा महत्त्वाची आहे आणि ह्या गोष्टी बरेच लोकं हे नंतर सेशन झाल्यावर बऱ्याच गोष्टी विसरतात. तर ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लिहून दिल्या नोट्समध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. सो महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तर आपल्याला जो योग्य वाटते त्यासाठीच तुम्हाला आता एवढा टाईम आहे. मस्त प्रॅक्टिस करायची. सगळ्या ज्याही टॉपरनं स्ट्रॅटेजी सांगितलेली ना, त्या सगळ्यात ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं. काहीतरी चांगलंच सांगत असतात कोणीतरी. माझंही ऐका. ठीक आहे. पण तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा बरं. त्यासाठी ते ते तुम्ही केव्हा करू शकता? जेव्हा तुम्ही स्वतःहून इम्प्लिमेंट करून बघणार. ठीक आहे. मी काहीतरी सांगतोय, ते मग इम्प्लिमेंट करून बघायचं. ओके, मला फिट होतंय का? नाही. ठीक आहे, तर मग मी सोडून देईल. मला फिट होतंय, तर आपण इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे. सो विविध पद्धतीने आयोगाचे पेपर आपण सॉल्व्ह करून पाहणे याच्यासाठी. ठीक आहे. तिसरी चूक सांगतो तुम्हाला एक महत्वाची. एक तुमची सीसॅटची स्ट्रॅटेजी आहे ना, स्टॅटिक असते. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची सीसॅटची स्ट्रॅटेजी आहे ना, स्टॅटिक असते, की मी असं ठरवलंय, मी असंच इम्प्लिमेंट करेन. नो. सीसॅट हा पेपर हा डायनामिक पेपर आहे. त्याचा प्रत्येक वर्षी काही ना काही पॅटर्न चेंज होतो. पॅटर्न चेंज होतो म्हणजे काय? कधी पॅसेज अवघड येतात, कधी मॅथ्स रिझनिंग अवघड येतं, कधी मग डिसिजन मेकिंग अवघड येईल, कधी मग काही पॅसेज अवघड येतात, काही सोपे येतात, काही मॅथ्स रिझनिंग अवघड येतं, काही सोपे अवघड येतात. अशा प्रकारचा तो चेंज होत राहतो पॅटर्न. ठीक आहे. हे तुम्हाला प्रत्येक येईल. 2018चा पेपर काय, 20चा बघा, 19चा पेपर बघा. 19चा पेपर तुलनेने अवघड पण होता. तर ह्या पॅटर्न चेंज करत राहतो आहे. तर हा पॅटर्न सो आपण स्ट्रॅटेजी कशी ठरवायला पाहिजे? तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे? डायनामिक असायला पाहिजे. पेपरच्या लेव्हलवरून असायला पाहिजे. ठीक आहे. ते आपण बघूयाच आता. किंवा अजून याला एक ऑप्शन आहे. तुमची स्ट्रॅटेजी जर तुम्ही स्टॅटिक ठेवत असाल, तर मग 2-3 स्ट्रॅटेजी ठेवायच्या. ठीक आहे. 2-3 स्ट्रॅटेजी ठेवायच्या. म्हणजे पेपर असा आला तर मी असं करेल, तसा आला तर मी तसं करेल. ते का मागच्या मागच्या प्रश्नपत्रिकावरून. ठीक आहे. हे तुम्ही याला करू शकता. स्टॅटिकच ठेवायचं असेल तर. ठीक आहे. सो पेपरचा एकंदरीत स्टॅटिक स्ट्रॅटेजी न ठेवता काय करायचं, पेपर जसाच आला, थोडासा अंदाज घ्यायचा. त्यातही मॅथ्स रिझनिंग बघायचं पहिले. मॅथ्स रिझनिंगची लेव्हल कशी आहे, ठीक आहे. त्याच्यानुसार मग तुमची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी त्याच्यावरून ठरली पाहिजे. ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. नंतर मग तिसरी महत्त्वाची गोष्ट अजून एक बघा. स्टॅटिक टाईम. 1 मिनिट. ओके. सी-सॅटसाठी आहे ना, एक सर्वसामान्य म्हणजे काय करतो आपण, एक माझं 60-70 मिनिटात पॅसेज होणार, 5 मिनिटात डिसिजन मेकिंग करणार, 40-45 मिनिटात मी मॅथ्स रिझनिंग करणार. असं आपण डिस्ट्रिब्युशन सर्वसामान्यमध्ये प्रत्येक जण करतो. ठीक आहे. पण लक्षात घ्या, पेपरची लेव्हल बघायची. तुम्हाला हेच सांगतोय. विषय हा डायनामिक आहे. ठीक आहे. आयोग पॅटर्न चेंज करतोय. प्रश्नपत्रिका बघितलं तर तुम्हाला कळेल ह्या गोष्टी. सो सी-सॅटची टायमिंग जी आहे ना, ती थोडंसं काय करायचं आपण म्हणजे ते पण स्टॅटिक न ठेवता सपोज जर मॅथ्स रिझनिंग अवघड आलंय, आपण मॅथ्स रिझनिंग बघितलं कळतं आपल्याला, की ठीक आहे मॅथ्स रिझनिंग अवघड वाटतंय. आपल्या टप्प्यातलं नाही आहे, लेंदी प्रश्न आहे. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय करायचं मग, मी 5 मिनिटं डिसिजन मेकिंग 5 मिनिटं सॉरी पॅसेजचे वाढवून टाकेल. पॅसेजमध्ये 5 मिनिटं वाढवून त्याच्यामध्ये मी थोडंसं पॅसेजची ॲक्युरेटी वाढवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि मॅथ्स रिझनिंगचं जे सोपे-सोपे प्रश्न आहेत तेच सॉल्व्ह करेल. ठीक आहे. असं एक करू शकतो. व्हाईस वर्सा पण पॉसिबल आहे. मॅथ्स रिझनिंगचं म्हणजे पॅसेज खूपच अवघड आले, तर मग पॅसेजचं 5 मिनिटं कमी करायचे आणि ते आपण मॅथ्स रिझनिंगला लिहू शकतो कारण की मॅथ्स रिझनिंग थोडंसं सोपं आलंय. तर अशी एक टाईम पण तुम्ही स्टॅटिक न ठेवता थोडासा फ्लक्च्युएट होऊ शकतो आणि तुम्ही करू शकता. काहीच हरकत नाही. ठीक आहे. सो ते पण पेपरच्या लेव्हलवरून ठरवायचं बरं.
ठीक आहे, हे आलं लक्षात. नंतर मग हां, तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. प्लस मायनस 5 मिनिटं वाढून तुम्ही म्हणजे एखादा पॅसेज जर सुटला असेल, मॅथ्स रिझनिंग अवघड आहे, पॅसेज जर सुटला असेल, तर मग तो पॅसेज अटेम्प्ट करा. तर असं काहीतरी करू शकता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आता ह्या गोष्टी केव्हा येतात, ह्या गोष्टी केव्हा समजतात, हे कोणी किती बरगळलं, मी कितीही काही सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. पण याची जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली, अंमलातच नाही आणलं, तर मग ते या गोष्टी लय अवघड होतात बरं. तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी आताच सांगतोय. सो तुम्हाला वेळ आहे, ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करा. आत्ता आपण बोलूया नाही का, तुम्हाला काय सांगितलं मी स्ट्रॅटेजीच्या चुका सांगितल्या, स्ट्रॅटेजी ठरवताना. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे ॲक्चुअल ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आणि पेपर मॅनेजमेंट. ठीक आहे. आता समजा सीएसएसचा पेपर आपण सॉल्व्ह करायला घेतलेला, तो सुरू केल्या गेल्या काय घेणे. ठीक आहे. डिसिजन मेकिंग, पॅसेजेस आणि मॅथ्स रिझनिंग असे 3 सेक्शन आहेत. काही लोकं डिसिजन मेकिंग मी पहिले घेऊन घेतो. थोडंसं मला कॉन्फिडन्स बिल्डिंग होते बा, म्हणून मी डिसिजन मेकिंग घेतो. काही लोकं डायरेक्ट पॅसेजने सुरू करतात. काही लोकं माझं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे म्हणून मॅथ्स रिझनिंग घेतात. पण आता ह्या काही गोष्टीमध्ये जे मला वाटतं, की कुठल्या गोष्टी काय कशा घ्यायला पाहिजेत किंवा मग त्या गोष्टीमधले धोके तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. समजा एखाद्याने डिसिजन मेकिंग घेतलं, पण डिसिजन मेकिंगचे प्रॉब्लेम काय असतो, की थोडासा 1 मिनिट, 1 मिनिट द्या. हां. सो कुठे होतो आपण? डिसिजन मेकिंग. फॉर एक्झाम्पल एखाद्याने डिसिजन मेकिंग सुरुवातीला घेतला. डिसिजन मेकिंगचे प्रश्न कसे असतात? थोडेसे लेंदी असतात आणि त्याच्यामध्ये मग त्यामध्ये डिसिजन घ्यायचा असतो. डिसिजन घ्यायला आपल्याला सर्वसामान्य माणसाची म्हणजे प्रवृत्ती आहे, मानसिकता आहे. डिसिजन घ्यायला थोडासा आपण विचार करतो बरं का. ज्या गोष्टीला अ, ज्या गोष्टीला आपण म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. समजा एखादा मॅथ्स रिझनिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे. ठीक आहे. तर ते मला माहिती आहे हे असं कसं सॉल्व्ह करायचं. मग किती मी डिसिजन घेत बसणार का? नाही. पण डिसिजन घ्यायला सर्वसामान्य प्रवृत्तीनुसार आपण वेळ घेतो. ठीक आहे. पण तोच जर वेळ आपल्यासाठी कमी असेल लक्षात घ्या. तोच जर वेळ आपल्यासाठी कमी असेल, तर कमी वेळ असेल, तर मग आपण पटकन डिसिजन घेतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण सुरुवातीला जेव्हा आपण पेपर चालू करतोय, ठीक आहे. आणि आपल्याकडे वेळ किती असतो? 2 तास आहे. मग आपल्याला वाटतं, "अरे चलो 2 तास आहे." मग 2 तासामध्ये माझ्याकडे जर 2 तास असेल, तर मग मी विचार करेल. मग डिसिजन घेताना मी थोडासा नाही का, थोडंसं त्यामध्ये अजून विचार करेल. लेंदी प्रश्न आहे, तर मग 5 मिनिट जे डिसिजन मी 5 मिनिटात अटेम्प्ट करू शकतो, ठीक आहे. तर त्या डिसिजन मेकिंगला मी 10 मिनिटं लावतो, 15 मिनिटं लावतो सॉरी. तर असं होऊ शकतं, म्हणजे डिसिजन मेकिंगमध्ये एक रमण्याची शक्यता असते. इट जस्ट अ पॉसिबिलिटी. ठीक आहे. सो डिसिजन मेकिंग माझ्या मते तरी तुम्ही काय करायचं मॅथ्स रिझनिंग मॅथ्स सेक्शन आणि पॅसेज सेक्शन जेव्हा आपण हे शिफ्ट मारतो त्याच्यामधला ब्रेक म्हणून एन्जॉयमेंट म्हणून डिसिजन मेकिंग घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे तोपर्यंत काय असं होत असतं सुरुवातीला आपण पेपर घेतला आणि सॉल्व्ह करायला चालू केलं, तर थोडंसं डोकं पण वॉर्मअप वगैरे होतं नाही आणि एक फ्लो आलेला असतो आणि त्याच्यामध्ये मग त्या फ्लोमध्ये डिसिजन मेकिंग रपकन 5 मिनिटात पटापट वाजून 5 ते जास्तीत जास्त लय तर झाले तर 7 मिनिटात आपण नाही का एक ब्रेक म्हणून तो डिसिजन मेकिंग घेऊ शकतो. मध्ये करायचं डिसिजन मेकिंग. असं हे माझं वैयक्तिक मत आहे. हे तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस नुसार ठरवू शकता. हे मी असं करू शकतो. ते मी एक तुम्हाला त्यातली पॉसिबिलिटी सांगितली. नंतर अ, मॅथ्स रिझनिंग घ्यायचं की पॅसेज घ्यायचे. सो ज्या लोकांचं मॅथ्स चांगलेलं आहे, तर ते लोकं मॅथ्स सुरुवातीला घेतात. पण त्याच्यामध्ये थोडंसं असं आहे, की मॅथ्स रिझनिंगचं सेक्शन पहिले बघून घ्यायचं. अवघड आहे की सोपं आहे. ठीक आहे. आणि जर अवघड असेल, तर मग मॅथ्स रिझनिंग घेण्यामध्ये धोका आहे बरं. तर त्यामध्ये मग अवघड असेल, तर मग काही म्हणजे आपल्या काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला नाही कळत, की किती वेळ चाललोय, काय चाललंय. ठीक आहे. तर मग ते त्याच्यामध्ये बराच वेळ जाऊ शकतो आणि मग जर त्या केसमध्ये जर मग पॅसेज सोपे असले, ठीक आहे. तर मग ते तुमच्या सोपे पॅसेजमध्ये ॲक्युरसी राहणार नाही किंवा मग त्याला वेळ कमी पुरेल असं होऊ शकतं. ठीक आहे. सो मग जे मॅथ्स रिझनिंगला आपण 40 मिनिटं फॉर एक्झाम्पल ठरवले होते, 45 मिनिटं ठरवले होते, त्याला मग आपल्याला कदाचित 1 तास जाऊ शकतो. ठीक आहे. असं माझ्या बाबतीत झालंय बरं. ठीक आहे. तर तेव्हा सीनियरने मला सांगितलं पहिले मॅथ्स रिझनिंग घ्यायचं. मग मी घेतलं मॅथ्स रिझनिंग 2019च्या पेपरला आणि मॅथ्स रिझनिंग 19च्या पेपरमध्ये अवघड आलेलं होतं. ठीक आहे. तर मग त्या केसमध्ये मग माझे नाही म्हटलं तरी 55 मिनिटं गेलेले. मॅथ्स रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग करायला म्हणजे जवळपास मॅथ्स रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग प्लस 5 मिनिटाचे ते गोळे करायला. म्हणजे 1 तास मी केलेला आणि उर्वरित 1 तासामध्ये मग मी पॅसेज सॉल्व्ह केले. पॅसेज तुलनेने सोपे होते. ठीक आहे. तरी पण समहाऊ मी ते 1 तासामध्ये मॅनेज करू शकलो आणि ते पॅसेज अटेम्प्ट केलेले. बट तेच जर नाही झालेले असते, तर मग लय अवघड झालेलं असतं. ठीक आहे. सो 19ची प्रिलिम एकदम काठावर निघालेली होती. सो लक्षात ठेवायचं. तर
मॅथ्स रिझनिंगचे लेव्हल बघायचे. नंतर मग दुसरी गोष्ट घ्या. पॅसेज पहिले घ्यायचे का? तर पॅसेजमध्ये आता पॅसेज जर सुरू करताय, सुरुवात पॅसेज न करताय, सोप्या पॅसेजने घ्या. थोडीशी कॉन्फिडन्स बिल्डिंग होणार. समजा आपल्याला माहित सॉरी पॅसेजच्या विषयावरून आपल्याला कळतं, की एखादा एन्व्हायर्नमेंटचा पॅसेज असला किंवा मग राजकीय पॅसेज असला, तर तुलनेने सोपं असतात. ठीक आहे. तो समजायला पण सोपे असतात. तर मग तो एखादा सोपा पॅसेज घेतला त्याने कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल. ठीक आहे. सो ते तसंही करू शकता. सो कारण की सुरुवातीला पेपरच्या सुरुवातीला अँक्झायटी खूप असते. तर मग तशी आपण एक सुरुवात करू शकतो पॅसेजनी. तर सोप्या पॅसेजपासून आपण सुरुवात करू शकतो. आता आता ओव्हरऑल स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. इथं काय सांगितलं तुम्हाला? सुरुवात कशी करायची पेपरची, सुरुवात कुठल्या गोष्टीने करायची, त्यातले धोके तुम्हाला समजून सांगितलेले. आता तुम्हाला सांगतोय मी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी. ठीक आहे. तर ओव्हरऑल स्ट्रॅटेजीसाठी मला 1 मिनिट द्या. हां. सो ओव्हरऑल स्ट्रॅटेजी म्हणजे लक्षात घ्या. ओव्हरऑल स्ट्रॅटेजीमध्ये 1 मिनिट. हां. सो ओव्हरऑल स्ट्रॅटेजीमध्ये अं, हं. सो तुम्ही ही स्ट्रॅटेजी कशी ठरवायला पाहिजे, तर एकतर पेपरच्या पातळीवरून ठरवायला पाहिजे. आता पेपरची पातळी किंवा पेपर कसा-कसा होऊ शकतो, त्याचे 3 पॉसिबिलिटी तुम्हाला सांगितली. 3 पॉसिबल तुम्हाला काय म्हटलं स्टॅटिक स्ट्रॅटेजी ठेवत असाल ना, तर मग ते 2ची स्ट्रॅटेजी ठेवा. तर त्या प्रकारचं मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. समजा पॅसेज सगळे सोपे असले, 18 सारखा पेपर आला, मी 10च्या 10 सलग पॅसेज सॉल्व्ह करणार. ठीक आहे. 10 पॅसेजला एव्हरेज सांगतोय बरं. तुम्हाला सांगितलं टाईम पण स्टॅटिकपेक्षा प्लस मायनस 5 तुम्हाला सांगितलेलं. ठीक आहे. पॅसेज जर सोपे असले सलग, तर मग सलग 10च्या 10 पॅसेज सॉल्व्ह करणार. ठीक आहे. त्याला मग एव्हरेज 65 मिनिट आपण कन्सिडर करू शकतो आणि 5 मिनिटं गोळे करायला समजा. ठीक आहे. तर मग असे साधारण 70 मिनिटं आपण पॅसेजला देऊ शकतो. त्यानंतर मॅथ्स रिझनिंग जर सोपे-सोपे असले, ठीक आहे. तर मॅथ्स रिझनिंग आता हां, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. ठीक आहे. पॅसेज 10 सॉल्व्ह केले. त्यानंतर तुम्हाला काय म्हटलं, ब्रेकमध्ये तुम्ही काय करायचं, डिसिजन मेकिंग घ्यायचं. 5-7 मिनिटात डिसिजन मेकिंग घेतलं, म्हणजे 70 मिनिटात आपलं हे झालं, 5 मिनिटात डिसिजन मेकिंग झालं, घोडे झाले, म्हणजे 75 मिनिटात पॅसेज आणि डिसिजन मेकिंग माझं सगळं संपलेलं. त्यानंतर मग मी राहिला 45 मिनिटं मॅथ्स रिझनिंगसाठी. त्यामध्ये लक्षात घ्या, मॅथ्सच्या सेक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. सोपे-सोपे प्रश्न पहिले घेऊन घ्यायचे. असं नको व्हायला 75 प्रश्न सोपा आलेला किंवा 74 प्रश्न सोपा आलेला आणि वेळ नाहीये किंवा मग घाईमध्ये तो प्रश्न चुकला. असं नको व्हायला. ठीक आहे. तर सो मॅथ्स रिझनिंगचं घेताना सोपे-सोपे प्रश्न घ्यायचे आणि नजरेत भरणारे किंवा दिसताच येणारे जे प्रश्न असतात ते त्या गोष्टी प्रॅक्टिसने येतात. ठीक आहे. तर ते प्रश्न आपण करायचे. ओके. नंतर मग उर्वरित वेळामध्ये मग काय एखादा समजा जर तुमचा पॅसेज सुटलाच एखादा, तुमचं नाही झालं मॅनेज, तर एखादा पॅसेज सुटलेला असेल, ठीक आहे. किंवा मग एखादे काही मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न सुटलेले असेल, ते सॉल्व्ह करायचे. ही एक स्ट्रॅटेजी झाली. दुसरी गोष्ट लक्षात घ्या. समजा काही लोकं मॅथ्स रिझनिंगने चालू करतात, तर त्यांनी पण काय करायचं 40-45 मिनिटात मॅथ्स रिझनिंग सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. 5 मिनिटं डिसिजन मेकिंग घ्यायचे आणि तिसरं मग 70 मिनिटं पॅसेज प्लस गोळे. आता जेव्हा 40-45 मिनिटामध्ये मॅथ्स रिझनिंग घेतोय, त्याच्यामध्ये पण सेम स्ट्रॅटेजी फॉलो करायची. मॅथ्स रिझनिंगचे तुम्हाला किती भारी मॅथ्स असलं, तरी पण सुरुवातीला सोपे-सोपे घ्यायचे, नंतर मग अवघड घ्यायचे. ठीक आहे. ते पण मॅथ्स रिझनिंग सुरुवातीला कशाच्या बेसिसवर घ्यायचं, लेव्हल बघायची बरं. अवघड असेल तर जास्त शहाणपणा करायचा नाही. नंतर मग बघा पॅसेज आणि मॅथ्स रिझनिंग बोथ अवघड किंवा मग त्यातला काही भाग अवघड म्हणजे 4-5 पॅसेज अवघड आहे आणि 2-4 पॅसेज 4-5 पॅसेज अवघड आहे आणि 4 पॅसेज सोपे आहे. ठीक आहे. असं काहीतरी असेल, बॅलन्स केलेलं असेल. ठीक आहे. मॅथ्स रिझनिंगचं थोडंसं अवघड असेल, थोडंसं सोपं असेल. ठीक आहे. तर या केसमध्ये काय करायचं मग सोपे-सोपे पॅसेज घ्यायचे. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये मग टाईम मॅनेजमेंट कसं ठेवायचं? सोपे-सोपे जर पॅसेज तुम्ही घेतलेले, सोपे-सोपे पॅसेज जर तुम्ही घेतलेले, तर यामध्ये टाईम मॅनेजमेंट कसं ठेवायचं लक्षात घ्या. मॅक्स 15 मिनिटं, ठीक आहे. मॅक्स 15 मिनिटं तुम्ही 2 पॅसेजला देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यावरचं जायला नाही पाहिजे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जर एखाद्या पॅसेजला समजा एखाद्या पॅसेजला तुम्ही सर्वसाधारणपणे 6-7 मिनिटं आपण एकाच पॅसेजला देतो. 7+7 असं ऐकू शकतो किंवा 6 मिनिटात एखादा पॅसेज होऊ शकतो. एखादा पॅसेज मग 10 मिनिटं लागत असेल, अवघड पॅसेज असेल, 10 मिनिटं लागत असेल, काहीच हरकत नाही. एखाद्या पॅसेजला 10 मिनिटं लागतंय ना, तर त्याच्या तुलनेने दुसरा पॅसेज एखादा पॅसेज असतो सोपा. ठीक आहे. तर मग तो पॅसेज घ्यायचा म्हणजे असं ते आपलं बॅलन्स व्हायला पाहिजे. मग तो पॅसेज सोपा आहे, तर मग त्याला 7 मिनिटं लावत नाही बसायची, की सोपा आहे मग लेट्स कॉन्शियसली बघू दे. सोपा आहे ना, करायचा पटापट अटेम्प्ट. ठीक आहे. तर 10 ते 15 मिनिटं
म्हणजे 15 मिनिटात आपलं ते वेळ बॅलन्स झालेला. तर सर्वसाधारणपणे जेव्हा मग आपण सोपे-सोपे बघतो आणि सोपे पॅसेज बघतो, तर त्या केसमध्ये लक्षात ठेवायचं 15 मिनिटात तुमचे 2 पॅसेज व्हायला पाहिजे. हे एक मॅनेजमेंट घेऊ शकता. ठीक आहे. त्यामध्ये मग तुम्ही सोपे-सोपे पॅसेज घेतले, नंतर सोपे-सोपे मॅथ्स रिझनिंग घेतलेले, स्कोर सिक्युअर करून घेतलेला. ठीक आहे. एक स्कोर सिक्युअर करून घेतला. साधारण 90 मिनिटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या, म्हणजे 1-1.5 तासात मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. सोपी मॅथ्स रिझनिंग घेतलं, सोपं डिसिजन मेकिंग सोपं पॅसेज घेतले, मॅथ्स रिझनिंग घेतलं आणि डिसिजन मेकिंग मी सॉल्व्ह केलेलं. 90 मिनिटं हा कार्यक्रम केलेला. राहिला समजा 15-20 मिनिटं किंवा 30 मिनिटं जे काही वेळ राहिलेला असेल, त्या केसमध्ये मग जे अवघड पॅसेज आहेत ते ते तिथे मग तुमचा स्कोर वाढवायचा. ठीक आहे. तर त्या गोष्टी असतात ते स्कोर वाढवण्यासाठी असतात. ठीक आहे. तर मग सॉरी. सो 1 मिनिट. हां. सो त्या केसमध्ये लक्षात ठेवा अं, शेवटच्या मग त्या वेळेमध्ये जे काही तुमचं पॅसेजेस राहिले किंवा मग मॅथ्स रिझनिंग राहिलेलं आहे, जे काही प्रॉब्लेम राहिले ते त्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. आलं लक्षात? ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग रिलेटिव्हली कुठलं सोपं आहे, कुठलं अवघड आहे, ठीक आहे. तर ते आता जेव्हा आपण मॅथ्सचा एखादा राउंड करतो किंवा पॅसेजचा एखादा राउंड करतो, त्यामध्ये थोडंसं आपल्याला आयडिया येतात ना, की अच्छा हा कदाचित मग रिलेटिव्हली थोडासा सोपा असेल, अवघड असेल, ठीक आहे. किंवा मग लेव्हल पण पॅसेजची लेव्हल कशावरून ठरवायचं सांगितलं तुम्हाला? पॅसेजच्या प्रश्नावरून. लेंदी पॅसेज आहे, तुम्ही सोडलेला आहे. पॅसेज लेंदी आहे म्हणून तुम्ही सोडला आहे. पण त्याचे मग प्रश्न बघायचे, की भाई प्रश्न कसे आहे, ठीक आहे. प्रश्न कसे आहेत ते बघायचे आणि त्याच्यामध्ये मग बघायचं, की प्रश्न फॅक्च्युअल आहे, की लेंदी आहे किंवा निष्कर्ष असे असे प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मग 2-3 पॅसेज सुटले आहेत त्याच्यामध्ये मग मी बघेल. तो प्रश्न जर हे असेल, सोपे असतील, समजा फॅक्च्युअल असतील, तर मग मी तो पॅसेज पहिले घेईल. तर हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये पण रिलेटिव्हली ईझी घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो हे तुम्ही ओव्हरऑल तुम्हाला 3 स्ट्रॅटेजी सांगितल्या. 3 स्ट्रॅटेजी पेपरनुसार तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. आता हा कन्क्लुजिंग पोर्शन आहे. हे आपलं सगळं संपलं. ठीक आहे. तुम्हाला पॅसेज सांगितलं, काय-काय सांगितलं मी तुम्हाला मॅथ्स रिझनिंग सांगितलं, पॅसेजवर बोललेलो, स्ट्रॅटेजीच्या चुका सांगितल्या, एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगितली. ठीक आहे. ह्या 4 गोष्टी सांगितल्या. आता ह्या ओव्हरऑल सेशनमध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? पटकन कमेंट करून सांगा. आहे का रे? नाही ना? ओके. गुड. म्हणजे तुम्हाला सगळं समजतंय नाही का? हेच हेच मी अझ्युम करतोय बरं. किंवा मग त्याचा दुसरा अर्थ नको काढायला लावू मला, की तुम्हाला काही समजत नाही म्हणून. ओके, गुड. चलेगा. हे झालं? म्हणजे बऱ्यापैकी कोणाला काही डाऊट दिसत नाहीये मला. ओके. आता शेवटचा. आपण आता कन्क्लुडिंग पोर्शनला येतोय. आता ह्या सेशनचा तुम्ही आउटपुट कसा काढायचा? ठीक आहे. ह्या सेशनमधनं येस, येस, चंद्रशेखर, अमोल, भारत, ठीक आहे, स्वप्नील, चालेल. आता आपण सेशन कन्क्लूड सर तुम्ही बोलले ते आम्ही सगळं ऐकलं अगोदर. फक्त आता इम्प्लिमेंट करून घ्या आमच्याकडून. गुड. बघा आता इम्प्लिमेंट कसं करायचं. येस. बघा 21चा पेपर झालेला. मी जाणीवपूर्वक 21चा एनालिसिस त्यामध्ये टाकलेलं नाही. ठीक आहे. सो 21चा पेपर झालेला. त्यामध्ये काय करायचं पहिले मॅथ्स सेक्शनचे कुठल्या म्हणजे जे 25 प्रश्न आले त्यामध्ये मॅथ्स सेक्शनचे वेगळे प्रश्न काढायचे. ठीक आहे. आणि रिझनिंग सेक्शनचे प्रश्न वेगळे काढायचे आणि रिझनिंग सेक्शनचे प्रश्न वेगळे काढायचे आणि त्यानंतर काय करायचं मॅथ्स वेगळं काढलं, रिझनिंगचं वेगळं काढलं आणि त्याची मग त्याची नंतर काय करायची लेवल ठरवायची. ती तुमच्या हिशोबाने, ठीक आहे, तुमच्या हिशोबाने, तुमच्या अनुभवातून. तो त्या प्रश्नाची लेवल ठरू जे एकदमच नवीन आहे, त्यांनी लेव्हलच्या फंदात पडू नये. ठीक आहे. ते नंतरून तुम्ही त्या गोष्टी करू शकता. पण जे एकदमच नवीन आहे त्यांनी लेव्हल तरी सोडू नका. पण तुम्ही डिव्हिजन तर करू शकता. तुम्ही जे काही टॉपिक्स असतात एकदा पुस्तकातून वाचायचे ते टॉपिक. ठीक आहे. आणि त्यानंतर मग प्रश्न बघायचे. प्रश्न बघून मग ते कॅटेगराईज करायचं. ठीक आहे. तर ते तुम्ही करू शकता. तर हे एक करायचे, डिव्हिजन करायचं आणि मग त्याची लेव्हल बघायची आणि लेव्हल बघून मग ते जे आपण तुम्हाला शीट दिलेली आहे, त्याच्यामध्ये 2021चा रकाना भरून
मला पाठवायचा. ठीक आहे. हे एक करायचं. नंतर मग मॅथ्स रिझनिंगचं एक करा. पॅसेजचं तुम्ही दुसरं काही केलं नाही तरी चालेल. आता तुम्हाला पॅसेजचं कसं इम्प्लिमेंट करायचं ते सांगतो. उद्याला आपण घेणार आहे पहिला पेपर 2017चा. ठीक आहे. 2017चा पेपर घेणार आहे. ठीक आहे. शीट कोणती दिली सर? येस, ते एक नोट्स दिली आहे सर वरती, अमोल पाटील. ती एक नोट्स तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट करू शकता. ठीक आहे. सो ग्रुपला आहे. रिशेअर करू वाटल्यास काही विषय नाही. नंतर मग आता पॅसेजचं तुम्हाला सांगितलं, स्ट्रॅटेजी कसं ठरवायचं हे सगळं तुम्हाला सांगितलेलं. आता काय करायचं, एक तर तुम्ही लेव्हल ठरवली, त्यानंतर मग स्ट्रॅटेजी वगैरे यासाठी काय करायचं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी 2017चा पेपर तुम्ही उद्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. 2017च्या पेपरमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सगळ्या गोष्टी एकदा रिवाईज करा, काहीच हरकत नाही बरं. सो सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा रिवाईज करा. योगेश पिन फाईल. गुड, गुड. योगेशनी फाईल पिन केली आहे. सो सगळ्या सेशन तुम्ही काय करायचा, एकदा रिवाईज करायचा आणि 2017चा पेपर उद्याला आपण घेणार आहे. तर 2017चा पेपर तुम्ही काय करायचं, 2017चा पेपर तुम्ही 3 ते 5 सॉल्व्ह करायचा. त्यानंतर मग आपण तो पेपर डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. आणि मी सगळं विचारणार आहे बरं, की कोणी कसं काय इम्प्लिमेंट केलं, तर व्यवस्थित करा सगळं. ठीक आहे. आणि ज्या लोकांनी हे होमवर्क व्यवस्थित केलं, ठीक आहे, ज्याही लोकांनी होमवर्क व्यवस्थित केलं पहिल्या सेशनचं, तर त्यांना सगळ्यांना माझ्याकडून चॉकलेट मिळणार आहे बरं. सो ते कसं मिळणार ते नंतर सांगेल. नाहीतर सर ऑनलाईन कसं चॉकलेट देताल तुम्ही? नाही काय? ते असं काही प्रश्न विचारू नका. मी माझं बघेल. देईल मी तुम्हाला सगळ्यांना चॉकलेट. ठीक आहे? सो पहिल्या सेशनचं होमवर्क मला पाहिजे सगळ्यांना. सगळ्यांनी मला होमवर्क पाठवायचं. माझा आयडी आहे किंवा मग जर माझी आयडी जर कोणाकडे नसेल किंवा ग्रुपवर पाठवू शकता. होमवर्क जर तुम्ही मला पाठवण्यापेक्षा ग्रुपवरच पाठवा. ठीक आहे? पर्सनली कदाचित काही लोकांचं मिस होऊ शकतं माझं बघणं. ग्रुपवर पाठवलं तुम्ही सगळ्यांचं बघेल. ठीक आहे? ती एक गोष्ट तुम्ही करू शकता. ठीक आहे? ओके. अ, आता सांगा दुसरं काही आहे का तुमचं काही डाउट वगैरे काय अजून काही असेल तर सांगा. आता आपण इथे सी-सॅटचं सेशन आपण कन्क्लूड केलंय. आणि सेशनमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट, अजून काही तुम्हाला त्रास, आवाज येत नाही किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल, तर ते तुम्ही सांगू शकता. एनिथिंग, एनिथिंग, एनिथिंग सांगू शकता तुम्ही आता. आपलं सेशन झालेलं आहे. रेकॉर्डिंग असू द्या सर. बरं. हे महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. रेकॉर्डिंगच्या भरोश्यावर राहू नका. सेशन इथंच 100% तुमचं देऊन कॉन्शियसली म्हणजे तुमचं शरीर इथंच असू द्या, तुमचं मन इथं असू द्या, तुमचं सगळं ज्ञान इथंच असू द्या. ठीक आहे. नाही भाई माझं हे राहिलंय आणि मग मी रेकॉर्डिंग नंतर ऐकेल, नंतर बघू असं काही करू नका. ठीक आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल अनडाउटेडली. रेकॉर्डिंग कशासाठी आहे? काही गोष्टी रिकॅप करण्यासाठी आहे. पण तुमचं 100 येस तुम्ही कंबाईनला याची पूर्ण जाणीव आहे मला. ठीक आहे. सो जे लोकं कंबाईन असल्यामुळे कदाचित काही सेशन मिस होईल, तर ते त्यांच्यासाठी आपण रेकॉर्डिंग देतोय. पण सेशन तुम्ही 100% देऊनच ऐका. तेव्हाच तुम्हाला सेशनचा चांगला फायदा होईल बरं. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्शन बद्दल येस. सर मी मेन्ससाठी प्रिपेअर करतोय. काही स्ट्रॅटेजी आणि टिप द्या. बरं. अजून ह्या सेशन विषयी मला सांगा अजून काही आहे. कॉम्प्रिहेन्शन बद्दल भरपूर भरपूर खूप इश्यू आहे. ठीक आहे. तर कॉम्प्रिहेन्शनचे तुमचे इश्यू ॲट द एंड ऑफ द सेशन म्हणजे जेव्हा आपले हे 5 पेपर आपण सगळे डिस्कस करू. माझ्या मते तरी तुमचे 90% ते 95% डाउट तर तिथेच संपेल. 5% राहिले तर आपण ते सेशनमध्येच कव्हर करून टाकू. ठीक आहे. 90% तुमचे डाउट इथेच संपेल. टेन्शनच नका घेऊ तुम्ही. मेन्स प्रिपेअर करतोय. काही स्ट्रॅटेजी आणि टिप्स. मेन्सचं सेपरेट सेशन होईल बरं. आता हे बघा बरेच लोक मेन्स विषयी विचारतायत. मी त्याच्यावर एक म्हणजे शांततेत सेशन करणार आहे. असं गडबडमध्ये तुम्हाला जर सांगितलं, तर त्या त्या गोष्टीला काही अर्थ नाही. ठीक आहे. तर जेव्हा सेशन शांततेत होतं ना, तेव्हा मी माझे 100% देऊ शकतो आणि 100% देऊन तुम्हाला एक चांगली इन्फॉर्मेशन देऊ शकतो. वर देण्यात मला पण आवडत नाही. आणि कुठल्या प्रश्नाचं उत्तर मी बायनरी उत्तर देत नाही. येस, नो अशा प्रकारचं उत्तर देत नाही. ठीक आहे. असं करा, तसं करा. ह्या ह्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही जरा म्हणजे पेशन्स ठेवा. चांगल्या गोष्टी भेटतील. अदर दॅन आयोगचे पेपर पण घ्या सर प्रॅक्टिस बरं.
सध्या सर हे आपण 5च पेपर प्लॅन करतोय. ठीक आहे. आयोगचे आन्सर पाठ झालेत. आयोगचे आन्सर पाठ झालेत. पाठ नाही सर, मग तुमचं म्हणजे पाठ आयोगचे आन्सर जरी पाठ झाले ना, आयोगचे आन्सर जरी तुमचे जर पाठ असेल ना, तर तरी पण तुमचं एनालिसिस आहे ना, एनालिसिस ते बऱ्याच गोष्टी मिसिंग असतात. ह्या तुम्ही जेव्हा हे 5 पेपर तुमचे डिस्कस झाले ना, तुम्हाला ह्या गोष्टी समजतील, की आपण म्हणजे किती आपलं एनालिसिस वीक आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्याच बऱ्याच समजतील. तर ज्यांचे ज्यांचे आयोगाचे पेपर भरपूरदा सॉल्व्ह करून झालेले, त्या लोकांनी काय करायचं, सेशनला येण्याच्या अगोदर एकदा आयोगाचा पेपर पूर्ण बघणे. ठीक आहे. पूर्ण बघायचा. ठीक आहे. असं हे नाही करायचं. पूर्ण बघायचा, वाचायचा तरी एकदा. तेव्हाच तुम्हाला त्या सेशनचा चांगल्यात चांगला फायदा होईल. आणि मी परत ह्या गोष्टीवर भर देतोय. सेशनचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर माझ्या इन्स्ट्रक्शन काटेकोरपणे पालन करायचं. सर आपण किती दिवस घेणार आहोत? तर आपण हे 5 दिवस होईल आपलं. 5 दिवस 5 पेपर घेणार आहोत. ठीक आहे. उद्यापासून 5 दिवस. ठीक आहे. आजचं वॉर्मअप सेशन होतं. पण बरंच म्हणजे महत्वाचं सेशन होतं. ठीक आहे. ठीक आहे. अजून काही सांगा पटापट. सेशन आपलं तसं संपलेलं आहे, पण तुमचं काही असेल तर मी घेतो काही प्रश्न. कॉम्प्रिहेन्शन बद्दल जास्त इनपुट. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ. सगळं करू आपण. अजून अजून दुसरं काही सांगा. अजून काही प्रॉब्लेम ॲज सच कोणाला काही प्रॉब्लेम दिसत नाहीये. ठीक आहे. सेशन आवडलं असेल तर नक्की सांगू शकता तुम्ही. नाही आवडलं असेल तेही सांगू शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये नाही का डिस्कस करू शकता. ठीक आहे. मी मग थांबू का इथे? आपलं झालंय. येस, मस्त झालंय. थँक यू भारत. येस. काही इम्प्रूव्हमेंट पण सजेस्ट करू शकता. काहीच हरकत नाही. ओके. येस. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. चलेगा. रुकते हैं अपन इधर. चालेल. या. थँक यू पूर्वशी, अनुजा. येस, सेशन खूप छान झालं. इट्स डिटेल झालं, इन डिटेल झालं. येस. थँक यू मनीषा. एक्सलंट सर. आकाश तांबे. येस. थँक यू अमोल. आकाश तांबे, थँक यू. थांबूयात आपण इथे. आता सायली काय म्हणते बघू. येस. थँक यू सायली. चलेगा. सेव ठेवा. ओके. येस. आकाश तांबे. लांबे. ओके. या. ठीक आहे बडी. टेक केअर. भेटूया उद्या. आपलं 2017चा पेपर खूप चांगला अभ्यास करा. खूप चांगला पेपर सॉल्व्ह करा. पेपर सॉल्व्ह करून द्यायचं बरं. पेपर सॉल्व्ह करून आल्या तरच तुम्हाला सेशनचा फायदा होईल. नाहीतर उगा काही म्हणजे पैसे भरले आणि काही त्याचा फायदा नाही झाला असं करू नका. ठीक आहे. ज्या गोष्टी सांगतो त्या केल्या तरच तुम्हाला सेशनचा फायदा होईल. बॅचचा फायदा होईल. चला बाय बाय. टेक केअर आणि भेटूयात आपण उद्याला मग. बाय बाय. थांबूयात आपण इथे.